भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने आयोजित इतिहास कट्टा या उपक्रमाचे तिसरे पर्व एक होता राजा यामधील 8वे पुष्प सातवाहन भाग 2 नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री रघुनाथ निळकंठ बोकील. पुरातत्वशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून गेल्या काही वर्षांपासून पुरातत्वीय संशोधन, सांस्कृतिक वारसा, दस्तऐवजीकरण, क्षेत्रीय सर्वेक्षण आणि अध्यापन या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. कोकणातील कातळ शिल्प, मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि मूर्तिशास्त्र या विषयावरील त्यांनी संशोधन केले आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संबोधन निबंध सादर केले असून त्यापैकी अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. कशेळी राजापूर येथील कातळ शिल्पे, गोवा बोईंपाल येथील मृत्तिशिल्पे, पावस कुर्धे येथील मराठी शिलालेख, पावसमधल्या सोमेश्वर आणि विश्वेश्वर मंदिरातील काष्ठशिल्प पट्टिका, वाळकेपालीमधल्या वरीगळांसोबत रत्नागिरीतील नव्याने सापडलेल्या गुंफांवर त्यांनी संशोधन अभ्यास करून पुरातत्व विषयात इतर सह अभ्यासकांसोबत लिखाण केले आहे. सध्यता साठे महाविद्यालय स्वायत्त मधील प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्व या विभागात शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती, वारसा आणि पुरातत्व यांचा सखोल अभ्यास करणे ही आवड असून या क्षेत्रात सातत्याने संशोधन करून समाजापर्यंत आपल्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर आज आपण एक महत्त्वाच्या साम्राज्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली. तर पुढची स्लाईड दिसेल का? तर त्यांचं नाव आहे सातवाहन राज्यघराणं. आता या सातवाहनांच्या मुळाबद्दल, कोळ्याबद्दल खूप तर्कवितर्क आहेत आपल्याला. तर आता सातवाहनांचा नेमका अभ्यास किंवा त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची, त्याचे स्रोत काय? तर सर्वात चांगले 4 स्रोत म्हणजे पुढची स्लाईड आहे. हां, पहिला म्हणजे शिलालेख. त्यांनी जे शिलालेख लिहून ठेवलेत, जसं आपल्याला सर्वात जास्त माहिती असलेला आणि सर्वात लोकप्रिय असा नाणेघाटचा शिलालेख झाला, किंवा कारला भाज्या लेण्यांमध्ये काही दानलेख आहेत, त्याच्यानंतर नाशिकच्या लेण्यांमध्ये काही लेख आहेत, असे लेख झाले, ज्याला आद्य लेखसुद्धा काही काही वेळा म्हणलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर नाणकशास्त्र. आता नाणकशास्त्र आणि शिलालेख हा फार गमतीशीर विषय सातवाहनांच्या बाबतीत. आता मागच्या वेळेला सुरत सरांनी सांगितल्याप्रमाणे सातवाहन राजांची जी यादी दिलेली आहे पुराणांमध्ये, तेवढे राजे आपल्याला आढळत नाहीत. पण म्हणजे ते नव्हते का अशातला भाग नाही. कारण आता आत्ताच रिसेंटली आपल्याला एक त्यातलाच पुढचा राजा सुंदर सातकर्णीचं नाणं मिळालं, ज्याच्यामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं का हा राजा बाबा होता. आता ह्याच्यात अजून एक गमतीशीर मुद्दा आहे का, अशा सुद्धा काही राजांचा आपल्याला नाणी मिळतात ज्या राजांची नावं त्या यादीतच नाही आहेत. म्हणजे टाळी दोन्ही हातांनी वाजते असा प्रकार झाला इथे. त्याच्यानंतर लयन स्थापत्य. आता जसं सांगितल्याप्रमाणे का महाराष्ट्रातल्या, तसं बघायला गेलं तर भारतातल्या जवळपास 70% वरच लेण्या या सातवाहन काळात खोदल्या गेल्यात, आणि महाराष्ट्रातलं तर नक्कीच त्यांच्या काळातच स्थापत्य ते उदयाला आलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं. तर ही जी मागे बॅकग्राऊंड दिसते का तुम्हाला, ही पण एक कोंढाणे नावाची लेणी आहे कर्जतच्या जवळ. त्याची म्हणून मी मुद्दामूनच त्याची बॅकग्राऊंड घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर इतर साहित्यिक स्रोत. आता हो, इतर साहित्यिक स्रोत आता ते म्हणजे कोणते का, अगदी गुणाढ्याचं बृहत्कथा झालं, किंवा हालचं गाथा सप्तसई झालं का, ज्याच्यावरनं आपल्याला सातवाहन त्यांच्या वेळेचं जे राजकीय जीवन होतं, सामाजिक जीवन होतं, अर्थकारण होतं, ह्याच्याबद्दल आपल्याला एक माहिती मिळते. तर आता कसं आहे का, आपण हे साहित्यिक स्रोत आहे ह्यांना कधी पटकन फेस व्हॅल्यूवर घेता कामा नये. त्याच्यातलं आपण सार समजून घेतलं पाहिजे, त्यातला नेहमी अर्थ समजून घेतला पाहिजे. तर ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. या पुढची स्लाईड घेशील. तर आता ह्यांच्या संदर्भातल्या काही भरपूर कथा आहेत, तशा त्या ह्यातल्या 3 प्रमुख कथा आपण आज बघणार आहोत. तर आता पहिली आहे गुणाढ्याची बृहत्कथा. तर आता गुणाढ्य नावाचा एक खूप मोठा विद्वान होता. तो एका राजाच्या दरबारी होता. तर राजा आणि त्याच्या अनेक राण्या एक दिवस उद्यानात असताना त्यांची जी एक राणी होती तिच्या अंगावर काही पाणी पडलं, तर ती संस्कृतमध्ये काहीतरी म्हणाली. तर ह्याला ते बिलकुल कळलं नाही. आणि आता ते कळलं नाही, ती सारखं सांगत होती. तर त्याला वाटलं का हिला मिष्ठान्न पाहिजे. तर ह्याने राजवाड्यात जाऊन सांगितलं का जेवढं मिष्ठान्न दिसतं सगळं उचलून आणा. तर हे बघून त्या सगळ्या हसायला लागल्या. तर ह्याची बिचारीची फजिती झाली. तर तो अगदी म्हणजे एकदम नैराश्यात वगैरेच गेला का, मी राजा असून म्हणजे माझीच फजिती झाली वगैरे वगैरे. तर त्यांचा एक
मंत्री होता, ज्याचं नाव आहे शर्ववर्मन. तर तो काय म्हणला का अहो एवढी कशाला काळजी करता तुम्ही राजा आहात, आपण 4 विद्वान बोलवू, तुम्हाला 4 महिन्यात मी भाषा शिकवेन. म्हणजे 6 महिन्याचं असं आहे, काही ठिकाणी 3 महिने, काही ठिकाणी 6 महिने. तर त्यांच्या दरबारी अजून एक मंत्री असतो ज्याचं नाव गुणाढ्य. तो काय म्हणतो असं शक्य आहे का 6 महिन्यात भाषा वगैरे शिकवणं, काहीही बोलतात. तर तो म्हणतो आपण एक काम करूया, आपण बेट लावूया. म्हणजे त्यावेळेपासून आपण बेट वगैरे लावायचं प्रकरण चालूच आहे आपलं. तर हा बेट लावतो. तो म्हणतो का मी जर का ह्यांना 6 महिन्यात शिकवलं तर तू काय करशील. तो बोलेल का ज्या 3 भाषा लोकांना माहिती आहेत त्या मी बोलणं सोडून देईन. तर म्हटलं जर का मी जिंकलो तर काय करशील. तर तो म्हणतो का तुझे जोडे 12 वर्ष डोक्यावर घेऊन चालवीन मी. तर म्हणजे आता लागलीच पैज. तर आता नेमकं काय झालं का ह्या गुणाढ्याचा त्याच्यात पराभव झाला, राजा शिकला. आता काय करणार, आता चांगलंच आता बोरा बिस्तर बांधा आणि निघून जा. तो राज्यातनं निघून गेला. तर तो एका जंगलात गेला, तिकडे त्याला एक भाषा नवीन शिकायला मिळाली ज्याचं नाव होतं पैशाची भाषा. आता त्या भाषेमध्ये तो एक मस्त असा एक ग्रंथ रचतो ज्याचं नाव आहे बृहत्कथा, म्हणजे ग्रेट स्टोरीज. तर आता कसं होतं, तो हे सगळं शिकतो आणि हा परत राजाकडे जातो, म्हणतो का अरे खूप चांगलं काहीतरी आहे, आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. तो म्हणतो अरे ही कसली भाषा आहे, हे काय, हे नको आपल्याला काय असं, तू जा बाबा, तू होता तिकडेच बरा होतास, परत कशाला आलास. तर आता हे सगळं चालू आहे. आता ह्याच्या डोक्यात आता एकदम तो रागात आहे का एवढं चांगलं मी लिहिलं, एवढी मेहनत केली, भाषा दुसरी शिकून लिहिलं आणि माझीच बदनामी. तो काय करतो, शेवटी जंगलात जातो आणि त्याचं जे कथेचं लिहिलेलं पान आहे तो एक पान वाचून जायला लागतो. तर शेवटी एक अशी वेळ येते का सगळे प्राणी जमा होतात आणि त्या गोष्टी ऐकायला लागतात, अगदी रंजक गोष्टी असतात ना. तर मग आता काय करणार, तर त्याच्यामुळे सगळे प्राणी तिकडे गेल्यामुळे सुदृढ प्राण्यांचं मांस मिळणं कमी झालं. तर राजा म्हणतो अरे हे काय खायला देत आहेत मला, काहीतरी चांगलं आणा. तर मग तो म्हणतो का अरे मिळतच नाही आहे, काय करणार. मग हा म्हणतो अरे बापरे, मग ह्याचा छडा लावला पाहिजे. तर ते छडा लावतात तेव्हा त्यांना कळतं का हा असं काहीतरी ठिकाणी आहे आणि हा अशी कामं करतोय. तर मग हे तडक लगेच तिकडे जातात आणि म्हणतात थांब बाबा. आणि मग तो जो उरलेल्या कथांचा जो संग्रह आहे तो नीट राहतो आणि मग त्याचेच आपल्याला बरेचसे पुढे जाऊन एक कथा सरिता सागर वगैरे मध्ये आपल्याला मिळतं. आता गमतीची गोष्ट म्हणजे हे जे संपूर्ण नाट्य आहे ज्याच्यात तो त्याचे पुस्तकाचं एक पान जाळत असतो आणि सगळे प्राणी जमून ऐकत असतात, असं एक पॅनल भुलेश्वरचं जे पुण्याचं मंदिर आहे त्याच्या एका वितानाच्या जवळ लावलेलं आहे. तर कधी गेलात तर नक्की ते बघा. आता दुसरं, आता हे जरा थोडंसं वाचायला थोडं अवघड आहे. हो बोला ना. मा उदकही हे ताडय, ते पाणी उडवू नकोस आमच्या अंगावर. तर त्याचा दुसरा अर्थ मोदक, ते स्वीट. आणि त्यामुळे ते समजलं नाही तसं. तर मी 1970 साली MA पूर्ण केलं संस्कृतमध्ये आणि अर्धमागरी ही माझी दुसरी भाषा होती. तर तेव्हापासून मोदकही ताडय हे पक्क डोक्यात बसलेलं आहे. धन्यवाद. आणि कथा सरित सागर ज्याच्यावरनं अनेक टीव्हीच्या लोकांनी अनेक एपिसोड्स केलेले आहेत, तो कथा सरित सागराचं मूळ जे आहे ते गुणाढ्याची परंपरा. म्हणजे किती मोठी परंपरा गोष्टी सांगण्याची आणि त्या लिहून काढण्याची आपल्या देशाला आहे याचा यावरनं आपल्याला अंदाज येतो. आणि ह्याचंच नवीन ॲप म्हणजे स्टोरी टेल. ते हे लक्षात घेऊन नवीन ॲप्लिकेशन्स निर्माण होतात. त्यामुळे टेलिंग अ स्टोरी अँड लिस्निंग टू अ स्टोरी हे लहानपणापासून आपल्या संस्कारात आहे आणि त्याचाच उपयोग या इतिहास कट्ट्यावर आज होतोय. आणि ही गुणाढ्याची बृहत्कथा आहे ही जी तुम्ही त्याचा उल्लेख केला त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन. तर हे असंच घेतो. तर आता हे दुसरं तुम्हाला वाचायला थोडंसं अवघड वाटत असेल तर काही महाकाव्य आहेत तमिळमध्ये ज्यांना संगम लिटरेचर असं म्हणून आपण ओळखतो. तर त्यातलं एक आहे ते शिलापट्टीकरम. तर आता ह्याच्याच सातवाहनांचा काय बरं उल्लेख आहे. आता अगदीच कुतूहलाचा भाग आहे.
तर आता अशी गोष्ट आहे का एक चेर म्हणजे आत्ताच्या केरळामधले जे राजे होते त्यांच्याबद्दल बोलतोय आपण. तर त्यांच्यातला एक राजा होता ज्याचं नाव चेंगुत्तवन. थोडं कठीण आहे मान्य आहे. तर तो चेंगुत्तवन राजा होता, तो एवढा बलाढ्य होता, एवढा पराक्रमी होता आणि एवढा शक्तिशाली होता का कोण त्याचा सामनाच नव्हता करू शकत. म्हणजे तो अगदी सगळ्यांचा पराभवच करून टाकायचा. म्हणजे एकदा बॅटिंगला उतरला का सेंचुरी मारणार एवढं कन्फर्म होतं. तर तो असं करत करत कूच करत करत अगदी हिमालयापर्यंत जाऊन सगळे भाग जिंकून येतो. तर आता त्याचा एक मित्र आणि एक साथी त्याला मदत करत असतो सेनापती म्हणून. तर त्याचं नाव आहे नरवर कन्नर. तर आता तमिळमध्ये त्याचा अर्थ होतो शक हाताचा, म्हणजे एक सहस्त्र हाताचा, ज्याचं आपण आपल्या इकडे सातकर्णी म्हणून करू शकतो. म्हणजे थेट ट्रान्सलेशन. म्हणजे आता अगदी सोपं उदाहरण झालं तर मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या शाळेत एक पोपटराव नावाचा मुलगा होता. तर जेव्हा आम्हाला पहिल्यांदा इंग्रजी लिहायला आलं तेव्हा तो म्हणतो, मॅडम मी माझं नाव पॅरेट लिहायचं का आता. हे तसंच आहे, अगदी शब्दशः त्यांनी रूपांतरित केले तशातला भाग आहे. आणि त्याच्यानंतर प्रबंध चिंतामणी. आता प्रबंध चिंतामणी हा खूप नंतरच्या काळात लिहिला गेलेला ग्रंथ आहे. तर त्या प्रबंध चिंतामणीमध्ये काय सांगतात का एक कन्या होती जी डोहाशी पोहायला जाते, एक पाणी भरायला जाते, नागडोहाशी. तर काय होतं का तिकडे तिला शेषराज दिसतो, म्हणजे नागकोळ्यातला एक चांगला पुरुष. तर ते दिसता क्षणी एक दुसऱ्याच्या प्रेमात पडतात आणि लगेच गांधर्व विवाह करून टाकतात. तर आता हे घरच्यांना मान्य नाही. पाणी भरायला गेलेली नवरा घेऊन आली, हे जरा थोडं जास्त झालं ना. तर मग घरचे तिला वाईट टाकतात. तर मग ती शेवटी पैठणच्या एका कुंभारवाड्यात जाऊन राहते आणि तिच्या मुलाचं पालनपोषण करते. तर आता तो मुलगा हळूहळू मोठा होतो. त्याचं नाव काही ठिकाणी शालवाहन सांगतात, काही ठिकाणी सातवाहन सांगतात, ठीक आहे. तर तो मुलगा मोठा होतो आणि तो न्यायदानात खूप पारंगत होतो. तर त्याच्यामुळे सगळे न्यायनिवाडे करायला लोक त्याच्याकडे येतात का, अरे बाबा असं झालं आहे, हे असं आहे तर काय करायचं. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचा आणि सुबत्तेचा त्या जागेच्या एक उज्जैनचा राजा असतो, त्याला फार हेवा वाटतो. तर तो म्हणतो आपण ह्यांच्यावर आक्रमण केलंच पाहिजे. तो आक्रमण करतो आणि तिकडच्या राजाला पूर्ण पराभूत करून टाकतो आणि तिकडची वाताहत होते. तर आता ह्याच्याकडे एक चांगली गोष्ट असते का हा असतो नागवंशीय. तर तो त्याच्या वडिलांकडे जातो आणि एक अमृतकुंभ आणतो ज्याच्यात अमृत आहे. आणि त्या अमृतकुंभातलं अमृत आहे ते एका विहिरीत ओततो आणि ते पाणी सगळ्या मूर्छित पडलेल्या मेल्या सैनिकांवर शिंपडतो आणि काही मातीची घोडे हत्ती असतात त्यांच्यावर शिंपडतो आणि ते जिवंत होतात. आणि मग त्याच्यातनं एक तो सैन्य उभं करतो आणि मग त्या राजाचा पराभव करतो आणि मग त्या शहरावर राज्य करायला लागतो. असा तो सातवाहन. तर आता हे कदाचित कसं असू शकेल का आपल्याला आजही पैठण आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातनं टेराकोटा मूर्तीचे काही घोडे किंवा हत्ती ह्याचे आपल्याला अवशेष मिळतात, खेळणे स्वरूपी असतील किंवा काही तत्सम स्वरूपी. तर मग हे एक इनडिरेक्ट कन्फर्मेशन आपण म्हणू शकतो. म्हणजे ओरल ट्रेडिशन जी आहे त्याचा आपल्याला एक पुरावा पण मिळाला. आता हे 100% जुळत आहे का नाही हा वेगळा भाग आहे, पण काहीतरी आहे. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग असा प्रकारे. पुढची स्लाईड घेशील. तर आता सर्वात पहिला राजा, आता हा जो सिरी सातवाहन नावाचा राजा आहे किंवा श्री आपण म्हणू, ह्याची पण एक फार गमतीशीर गोष्ट आहे का पहिले लोकांना माहितीच नव्हता असा राजा होता. सातवाहन त्यांच्या लेखात सांगतायत का आमचा आद्य पुरुष आहे वगैरे वगैरे, आपल्याला उल्लेख मिळतात पण राजा होता ह्याचा पुरावा नाही आहे. डायरेक्ट श्रीमुखापासून सुरू करायचे. तर मग काय झालं का एक दिवस करीमनगर जे कोटलिंग एक आंध्र प्रदेशमधली जागा आहे तिकडे एक नाणं मिळालं. त्याच्यानंतर विदिशामध्ये पण एक नाणं मिळालं. त्याच्यानंतर नेवासामध्ये उत्खननात नाणं मिळालं. आता उत्खननात मिळाल्यामुळे त्याची जी एक क्रेडिबिलिटी होती ती खूप वाढली. तर त्याच्यात नाण्यावर त्याचं स्वतःचं नाव लिहिलेलं सापडलं. तर ह्याच्यामुळे तो दक्षिण भारतातला पहिला आणि भारतातला दुसरा राजा असू शकतो ज्याने नामांकित नाणी काढली, स्वतःच्या नावाची नाणी काढली. आणि ह्याच्यावरनं शिक्कामोर्तब झालं का बाबा हे सांगतायत हे बरोबर आहे का असा राजा होऊन गेला. तर आता एवढंच नाही तर मग पुढे ते अगदीच म्हणजे कसं आहे का एकदा सचिनने डबल सेंचुरी मारल्यावर मग तर रांगच लागली. एवढी वर्ष कोणाला माहितीच नव्हतं असं पण असतं. तसं झालं, एक नाणं मिळालं मग तर अगदीच भरपूर नाणी मिळायला लागली. पुढे घेशील. आता दुसरा राजा श्रीमुख. आता पुराणांमध्ये ह्याच्यापासूनच आपल्याला उल्लेख मिळतात.
तर त्याला ना हे लोक आंध्रभृत्य म्हणतात. आता ह्या गोष्टीवर खूप मोठी चर्चा होते का सातवाहन हे खरंच आंध्र होते का, तेलुगू होते का ते मराठी होते, याच्यावर फार वाद आहे. आता याच्यात गंमत म्हणून एक सातकर्णी नावाचा एक चित्रपट पण आहे तेलुगूमध्ये, खूप खूप सुंदर चित्रपट आहे, शकयवन वगैरे सगळं व्यवस्थित दाखवलं आहे का, आंध्र प्राईड वगैरे चांगली गोष्ट आहे. आता कसं आहे ना का अनेक नावं पण असू शकतात. जसं भारतात आता हैदराबाद आहे तसं पाकिस्तानात सुद्धा आहे, जसं महाराष्ट्रात औरंगाबाद आहे तसं बिहारमध्ये पण आहे. मी जर का एखाद्याला म्हणलो तिराहीत माणसाला ज्याला माहीत नाही, तो म्हणेल बाबा कुठला, तू बोलशील तिथला, मला काय माहितीच नाही तसं, पण असा भाग आहे. तर आता ह्याचा आंध्र नृपती वगैरे म्हणून उल्लेख आहे. आता काही संशोधकांनी याच्यावर खूप अभ्यास केला आहे. त्यातले एक श्रीनंद बापट म्हणून संशोधक आहेत. तर त्यांच्या अभ्यासानुसार पुण्याजवळ एक आंध्र नावाची नदी आहे आणि त्या आंध्र नदीच्या बाजूच्या गावाला नाव आहे आंदरमाव आहे. आणि ही जी ह्यांची सर्वात जुनी नाणी शिलालेखे मिळतात हे सगळे त्या भागातनं मिळत आहेत. तर कदाचित हे आंध्र प्रदेशमधलं आंध्र नसून हे आपल्या इकडचं अगदी पुण्याच्या जवळचं आंध्र असेल. कारण हे खूप जास्त योगायोग आहे का आंध्र नावाची नदी आहे, परत त्याच्यात आंदरमावळ नावाचा प्रदेश आहे आणि तिथेच हे लोक आहेत. कुठेतरी एक आपण आता एक त्यांना ओळख दिले का बाबा हे मराठी आहेत. आता हा खूप खूप जास्त हुशार आणि चतुर राजा होता. तर आता आपल्याला हे कळतं का तो कण्व राजांचा एक मांडलिक असावा सुरुवातीच्या काळात. तर ह्याने सर्वात पहिले काय केलं का जे आजूबाजूला छोटे छोटे महारथींची घराणी होती, महारथी, त्यांच्याशी पहिले मोठ बांधली. का आपल्याला स्वातंत्र्य प्रस्थापित करायचं आहे तर आपल्याला शेवटी आपले स्वकीय पण पाहिजेत कोणतरी. उगाच जगाशी भिडून बुडण्यात काय अर्थ नाही आहे, आपल्याला काहीतरी बॅकअप प्लॅन पाहिजे. तर अशा अनेक रथींची त्याने युती केली. आता ह्याच्यात एक होता महारथी त्राणकायरो. तर त्याला एक खूप सुंदर कन्या होती जिचं नाव नायनिका किंवा नागनिका, अनेक त्याचे हे आहेत. तर ह्याने त्याच्या मुलाचं लग्न तिच्याशी लावून दिलं, विवाह संबंध लावून दिले, ज्याच्याने एक सेफ्टी नेट क्रिएट झालं. आणि मग ह्याने काण्व राजाला पराभूत करून स्वतंत्र एक आपलं राज्य प्रस्थापित केलं. आता इथे पण कसं आहे का सुशर्मन नाव आहे त्या राजाचं. तर आता पुराणांनुसार हा शेवटचा राजा होता. तर आता पुढे आपण बघूच या का म्हणजे आपलं हे अगदी लिनियर नाही आहे का हा आला मग तो गेला, मग तो आला मग तो गेला, असं कधी नसतं. कुठेतरी छोटी शाखा उरतेच. तर तशी कदाचित विदिशाच्या भागात एक शुंगांची छोटीशी शाखा उरलेली असावी असं आपल्याला मिळतं. म्हणजे शुंग पूर्णपणे संपले नाही, त्यांचं पतन नक्कीच झालं आहे, पण कुठेतरी ते आहेत, थोडेसे तग धरून आहेत. तर आता सिमुखाविषयीचे आपल्याला नाणी तर सापडतातच, पण कनगनहल्ली नावाची एक खूप मोठी साईट आहे कर्नाटकात जिकडे स्तूप वगैरे. आता ती का महत्त्वाची आहे? ती महत्त्वाची आहे कारण का कनगनहल्लीला आपल्याला एक स्लॅब मिळाला आहे ज्याच्यावर शिल्प आहेत आणि तिकडे आपल्याला राजा अशोकाचं सुद्धा शिल्प मिळालेलं आहे ज्याच्या पायाखाली राण्य अशोक असं लिहिलेलं आहे. तर म्हणजे मौर्य काळापासून ती चालत आलेली साईट आहे. तिकडे या श्रीमुखाचे किंवा सिमुखाचे 2 शिलालेख आपल्याला मिळालेत. पुढे घेशील? तर आता त्याच्यात त्याने लिहिलं आहे का एक मेधी नावाचा एक प्रकार असतो, स्तूपाच्या एका स्थापत्यातला एक भाग येतो. तर त्याच्यावर तो लिहितो का मी माझ्या कारकिर्दीतल्या 16व्या वर्षी हा दान केला. तर आता तुम्ही 16 बघू शकाल. तर आता असा 16 काढलेला याच्या मागे पण गमतीशीर गोष्ट आहे का तोपर्यंत आपण 0 वापरायला सुरुवात नव्हती केली. त्याच्यामुळे प्रत्येक अंकाला एक त्यांनी चिन्ह देऊन टाकलेलं. तर आता चिन्हामध्ये चिन्ह घालण्यात काय अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे 10 आणि 6 म्हणजे 16. आता तुम्हाला माहिती असेल का घारापुरीला आत्ता उत्खनन चालू आहे. तर तिकडे काही 2 ताम्रपट मिळालेत, त्यातला एक त्रैकुटकांच्या कारकिर्दीतला आहे. तर त्याच्यात पण त्यांनी स्वतःची कालगणना जी काय होती 200-250 ती पण अशीच लिहिली आहे. म्हणजे हा त्यावेळेचा एक साधारणतः ट्रेंड होता जो पुढे जाऊन जेव्हा 0 आला तेव्हा मग आपण हा इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आपल्या दैनंदिन जीवनात. म्हणजे आपण अगदी गाडं आपलं अडलं नव्हतं, आपण सुरू ठेवतोच काही ना काहीतरी. आपण कोणासाठी थांबत नसतो आणि मुंबई तर नक्कीच नाही थांबत कोणासाठी. तर आता ह्याशिवाय पण एक आपल्याला स्लॅब मिळाला आहे ज्याच्यावर तो लिहितो का राजा सिरिसिमुख सातवाहन.
पण आता तो सोबत हे पण सांगतो का माझ्यासोबत एक नागराज सखधाभो असा कोणतरी आहे, म्हणजे परत नागवंशीयांची कुठेतरी मैत्री आपल्याला कळते. आता ह्या 2 शिलालेखांना सर्वात जुने शिलालेख आत्तापर्यंत आपण म्हणू शकतो. आता पुढे जाऊन परत काही नवीन मिळालं तर वेगळी गोष्ट आहे, पण आत्ता ह्यांना आपण आद्य शिलालेख म्हणू शकतो ह्याचे, सातवाहनांचे. पुढे घेशील. तर आता सिमुखानंतर त्याचा भाऊ कान्हा गादीवर आला. तर आता त्याला काही कारणं असू शकतात का, त्याचा मुलगा हा अल्पवयीन असावा. आता त्यावेळेला 14 ते 16 वर्षानंतर एखादा मुलगा किंवा मुलगी शासन करण्यासाठी एलिजिबल असायची. तर आता तेवढा पण तो नसेल कदाचित, म्हणून कान्हाकडे राज्य आलं. तर आता कान्हा जो आहे त्याचा एक शिलालेख नाशिकच्या 19 नंबरच्या लेणीत आढळून येतो. तर आता तो सांग, पुढची स्लाईड घेशील. हां, तर ही ती नाशिकची 19 नंबरची लेणी आहे. तर आता त्याच्यात तो सांगतो का माझ्या हाताखाली जे महामात्र आहेत त्यांच्याकडनं ही मी श्रमणांसाठी करून घेतली. तर आता तुम्हाला जर का मौर्यांचं एक व्याख्यान आठवत असेल तर त्याच्यात अशोकाने काही एक पद्धत लावून दिलेली का प्रत्येक राज्यात एक धर्म महामात्र म्हणून एक त्यांनी पोस्ट क्रिएट केलेली. तर म्हणजे कदाचित ती व्यवस्था आत्तापर्यंत चालू असावी आणि त्यांनी पण हीच अवलंबली आणि पुढे गेले असं असावं. कारण थेट उल्लेख मिळतोय म्हणजे कुठेतरी परत तो कौटिल्याचा प्रभाव आपल्याला एक ठळकपणे दिसतो. पुढे घेशील. तर आता कसं आहे का ही जी लेणी आहे ही नाशिकला आहे, म्हणजे आपण ह्याचा अंदाजा लावू शकतो का हे पैठणच्या पुढे त्या पुण्याच्या पुढे येऊन नाशिकपर्यंतचा भाग त्यांनी साधारणतः आपल्या अखत्यारीत घेतला असावा. आता त्याच्यानंतर आला त्याचा मुलगा म्हणजे ह्याचा चुलत्या पुतण्या सातकर्णी प्रथम. तर आता ह्यांच्यात यादवी झाली असावी का ह्याची पण शक्यता आहे, पण आपल्याकडे सध्या काही पुरावे नाही आहेत. आणि यादवी का झाली असावी असं वाटतं हे आपण थोडंसं 2 स्लाईड पुढे बघूया. तर आता हा सातकर्णी प्रथमचा विवाह नागनिकेशी झालेला आहे आपल्याला माहिती आहे. तर आता हा सातवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णीच्या पूर्व सातवाहन कुळातला हा सर्वश्रेष्ठ राज्य आपण म्हणतो, कारण त्याने त्याच्या ताकदीच्या जीवावर पश्चिम माळवा, पूर्व माळवा ज्याला अनुप वगैरे म्हणायचे, त्यानंतर गुजरातचा काही भाग, काठियावाडचा काही भाग आपल्या राज्याला जोडून घेतला. तर आता गुजरात काठियावाड हा भाग का महत्त्वाचा आहे, कारण तिकडे एक सर्वात मोठं आणि सर्वात समृद्ध असं बंदर होतं जे म्हणजे भृगुकच्छ म्हणजे आजचा भरूच. आता सातवाहनांकडे सर्वात महत्त्वाचं अजून एक बंदर होतं ते म्हणजे सोपारा, आणि सोपाराचं दुसरं बंदर म्हणजे कल्याण, ते एकाच रेषेत येतं म्हणून. तर आता ही असूनसुद्धा एक पूर्णतः तुमची एक शक्ती एक पूर्ण पश्चिम एका क्षेत्रावर आली का मग तुमची मोनोपोली झाली, मग तुम्ही काय कोणाला घाबरायची गरज नाही. तर आता ह्याने हा सगळा भाग आपल्या राज्यात जोडून घेतला. अगदी खूप मोठं प्रॉस्परस त्याचं समृद्ध राज्य होतं असं आपल्याला एक कळतं. पुढे घेशील. तर आता ह्याच्याविषयीची सर्वात जास्त माहिती त्याच्या बायकोनी त्याच्या पत्नीने दिलेल्या एका शिलालेखात मिळते जो नाणेघाटात उपलब्ध आहे आपल्याला. तर आता हा त्याच्यानंतर त्याची 6 मुलं होती असा आपल्याला एक अंदाज आहे आत्ताच्या घडीला, ती आपण पुढे बघूया. तर त्याची जी बायको होती नागनिका ही भारतातली पहिली महिला राज्यकर्ता म्हणून अजरामर आहे, कारण का तिने अनेक यज्ञ केले. तिच्या उतारवयात तिने तपस्वी म्हणून आयुष्य घालवलं असं ती स्वतः सांगते का, म्हणजे आता ती स्वतःला अगदी गृहतापसी चरित्र ब्रह्मचार्य वगैरे स्वतःला बिरुद लावून घेते, म्हणजे तिने ते एक पालन केलेलं दिसतंय ब्रह्मचर्याचं घरी. आता हे कदाचित तिच्या नवऱ्याच्या मृत्यूच्या पश्चातच असणार. आता ही नागनिका जी आहे ही खूप अगदी म्हणजे साधारणतः 10पेक्षा जास्त यज्ञांचं वर्णन करते का माझ्या पतीने एवढे यज्ञ केले, इकडे साम्राज्य मिळवलं तिकडे साम्राज्य मिळवलं वगैरे वगैरे, हे खूप अगदी सांगते. आता ह्याचा पुरावा म्हणजे त्यांनी 2 अश्वमेध यज्ञ केले ह्याचा आपल्याला उल्लेख मिळतो. तर त्याचा पुरावा म्हणजे आपल्याला एक घोडा असलेलं नाणं मिळालेलं आहे. नाण्याचा फोटो पुढे असेल तर इथे घोडा दिसतोय तुम्हाला. तर कदाचित हे नाणं अश्वमेध जेव्हा यज्ञ केला त्याच्या स्मरणार्थ छापलं असावं. आता त्या अश्वमेधाच्या त्या घोड्याच्या खाली एक चौकट दिसते तुम्हाला, त्याच्यात तिचं नाव लिहिलेलं आहे नागनिकाय, आणि मग ह्या बाजूला सातकर्णी नाव तिच्या पतीचं नाव, आणि मागच्या बाजूला जे सातवाहनांचं उज्जैन सिम्बॉल ज्याला म्हणतो तो सिम्बॉल, आणि हे तिचं एक स्वतंत्र नाणं पण आहे. म्हणजे तिने स्वतःची नाणीसुद्धा छापलेली, म्हणजे इतकी ती ताकदवान होती, शक्तिशाली होती.
म्हणजे कोणत्याही जोखडात नाही का बाबा तू राणी आहे, तू इकडे राहा, काही नाही. तू रणांगणावर पण जाऊ शकते, तू राज्यकारभार पण सांभाळू शकते, एवढं स्वतंत्र होतं. पुढे घेशील. तर आता नाणेघाट, ह्या सगळ्याविषयी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे नाणेघाट. नाणेघाट समजावा लागेल तुम्हाला. आता नाणेघाट ना अशा जागी आहे, आता असं म्हणतात का सातवाहनांनी स्वतःनी तो नाणेघाट खोदून घेतला. तर का खोदून घेतला असेल? कारण का जी जुन्नरची बाजारपेठ आहे तिथून कल्याणवरनं येणारा माल पोचला पाहिजे, सोपाऱ्यावरनं येणारा माल पोचला पाहिजे. तर आता जर का तुम्ही आता माहीत नाही मला जुन्नरचं, पण जुन्नरला एक दक्षिण दिशेस एक बाजार बसायचा, त्याचं नाव कल्याण बाजार होतं. अगदी गेल्या 100-150 वर्षापर्यंत आपल्याला त्याचे संदर्भ मिळतात. म्हणजे हा एक हिस्टॉरिकल ट्रेड रूट होता तिथपर्यंत जाणारा. आता तिकडे नाणेघाटात मोठे मोठे रांजण पण दिसतात. तर काही म्हणतात का ते एक प्रकारचा टोल टॅक्स कलेक्ट करण्यासाठी असावेत. आणि फार खडतर आहे नाणेघाट, म्हणजे सोपा नाही आहे. म्हणजे त्यावेळेची लोक कशी जात असतील याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. इकडे आपले लोक 15-15 ORSच्या बाटल्या आणि 4-4 बँडेज घेऊन जातात, ते लोक कसे जात असतील याचा फक्त आपण विचारच करू शकतो. आणि तेव्हा आपला जो देश होता हा फार समृद्ध होता. आता त्या काळात जे ज्युलिओ डायनेस्टी ज्याला म्हणतात, म्हणजे रोमन एम्पायरच्या नंतरची जी आलेली डायनेस्टी होती त्यांची नाणी खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात. म्हणजे ऑगस्टस झाला, त्याच्यात कॅलिग्युला झाला, नीरो झाला, यांची खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला नाणी सापडतात. म्हणजे आपल्याला कळतं का आपला ट्रेड हा खूप रोबस्ट होता, खूप मोठ्या प्रमाणावर आपण व्यापार करायचो आणि साधारणतः हा एकतर्फी होता. आपल्याला कमी गोष्टी लागायच्या, त्यांना जास्त गोष्टी लागायच्या. त्याच्यामुळे तो जो एक संपत्तीचा ओघ होता तो आपल्या दिशेने होता. म्हणजे एक वेळ अशी आलेली का त्यांना सांगायला लागलेलं का आता घेणं बंद करा, परवडणार नाही आपल्याला. परकीय गंगाजळी आपली संपायला लागली, जर का त्यावेळेला हा शब्द वापरत असतील तर. आता ह्याच्यात काय आता त्याची सुरुवातच वैदिक देवांच्या स्मरणाने आहे. का इंद्र, कुबेर वगैरे ह्यांची सर्वांची आहे. म्हणजे कदाचित त्यावेळेला वैदिक जो धर्म आहे त्याचं पालन केलं जात असावं. आता खाली आपल्याला एवढे सारे यज्ञांचं मिळतंच नावासकट उल्लेख, म्हणजे नक्कीच कर्मकांड त्यावेळेला पगडा होताच असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात वासुदेव आणि संकर्षणाचा उल्लेख आहे. तर आता राधा मॅडमने त्यांच्या शुंगांच्या व्याख्यानात सांगितलं असेल, तो एक हिलिओडोरसचा पिलर आहे विदिशामध्ये, तो एक खूप जुना उल्लेख आहे पांचरात्र संप्रदायाचा. तर हा महाराष्ट्रातला सर्वात जुना उल्लेख आहे पांचरात्र संप्रदायाचा. जे पंचवृष्णीवीर होते त्यांची जी पूजा असायची किंवा त्यांचं जे काय स्मरण असेल त्याचा हा थेट पुरावा आहे. म्हणजे आपण कोणत्याच गोष्टीत मागे नव्हतो. म्हणजे जसं आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक मुंबईत नशीब आजमायला येतात, तसे त्यावेळेला महाराष्ट्रात येत होते. आणि हे नॅचरल आहे, म्हणजे हे अगदी असं कोणी कृत्रिमरित्या नाही केलं, हे नॅचरल डेव्हलपमेंट आहे. तर आता ह्याच्यात ती सांगते का अग्निस्तोम केला, अश्वमेध केला, राजसूय केला, अंगिरस, वाजपेय वगैरे केला. आता वाजपेय जो यज्ञ आहे त्याच्यात 17 आकडा हा खूप महत्त्वाचा असतो. तर ज्या डॉक्टर शोभना गोखले आहेत त्यांनी हे दाखवून दिले का तिने केलेल्या काही दानांमध्ये 17 हा आकडा खूप येतोय. का बाबा 17 हत्ती, 17 घोडे उदाहरण देतोय. तर कदाचित हा 17 जो आहे 17च्या म्हणजे 17ने गुणलेले भागलेले हे जे आकडे आहेत ह्यांचा वापर केला जातो त्याच्यात. तर मग कदाचित हा थेट वाजपेय जो यज्ञ आहे त्याच्याशी संदर्भात असावा असं शोभना गोखलेंनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर आता ह्या व्यतिरिक्त ह्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे नाणेघाटाचं, कारण तिकडे 8 भग्न मूर्त्या आपल्याला मिळतात. म्हणजे आता काहीच शिल्लक नाही आहे, फक्त वर डोक्याच्या वर एक लेबल ज्याला म्हणतो आपण तसं एका रकान्यात नावं लिहून ठेवलेली होती, ती पण आता फार खराब झालेली आहेत, पण त्याच्यावरनं आपल्याला एक अंदाजा लागतो. तर ते आपण बघूया. पुढे घेशील. हां, तर हा आता तो नाणेघाटचा शिलालेख आहे. आता बघू शकाल तुम्ही का फार खराब झालेला आहे. तर आत्ताच ASIने खूप चांगलं काम केलं आहे तिकडे ऑडिओ गाईड वगैरे सुरू केलं आहे. तर कधी गेलात तर नक्की ते एकदा बघा. घेशील पुढे. हां, तर आता प्रतिमागृह. तुम्हाला प्रतिमागृह काय असतं माहिती आहे का? तर एक नाटक होतं, तर त्याच्या 3ऱ्या भागामध्ये असं दाखवलं आहे का रामायणाच्या संदर्भातलं नाटक आहे. तर भरत एक दिवस त्याच्या मामाच्या घरनं घरी जात असतो. तर त्याला ना एक उजव्या हाताला प्रतिमागृह दिसतं. तर कुतूहलापोटी तो जातो, कोण कोण आहे चला बघूया. तर तो जातो, तर त्याला कळतं का तिकडे दशरथाचा पुतळा आहे त्याच्या वडिलांचा. तेव्हा तो खूप शोकाकुल होतो का म्हणजे माझे वडील गेले. तर प्रतिमागृह हे अशी एक साधारण संकल्पना आहे का गेलेल्या राजांचं
मूर्त्या तिकडे लावलेल्या असतात का प्रजेला कळावं का हे ह्या राजांनी. म्हणजे जर का तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघितलं असेल तर शेवटच्या युद्धाच्या वेळेला जेव्हा हे सगळे महिला मंडळी आणि छोटी मुलं जेव्हा खाली क्रिप्टमध्ये जाऊन लपतात तेव्हा ते विचारतात का अरे हे कोण आहे ते कोण आहे. मग ते सांगतात का हे तुझे आजोबा, हे तुझे पणजोबा ज्यांनी राज्य केलं. तर म्हणजे ही तशी संकल्पना आहे का पहिल्याच्या राजांची या सगळ्या मूर्त्या तिथे लावलेल्या असायच्या. तर आता अशी प्रतिमागृह आपल्याला मथुरेला पण मिळालेले आहेत कुशाणांचं, जिकडे कनिष्कचा स्वतःचा, त्याच्या वडिलांचा विमा कॅडफायसेसचा आणि विमा तख्तोंचा पुतळा आपल्याला दिसतो. तर इकडे नक्कीच असं अपेक्षित असावं का जे राजे होऊन गेलेत त्यांचं आहे. तर आता काही संशोधकांच्या मते हे जे 8 लोक आहेत ना, ह्यांना दोन ह्याच्यात विभागून त्यांनी बनवलं आहे का काही नंतर बनलेत आणि काही आधी बनलेत. तर आता हे आपण बघूया. आता तुम्ही बघाल तर आत्ता आपण 3 राजे बघितले. पहिला म्हणजे सातवाहन, दुसरा म्हणजे सिमुक आणि तिसरा म्हणजे काना आणि चौथा सातकर्णी, म्हणजे ह्याच्याच काळात चालू आहे. तर आता तुम्ही बघाल इकडे का सिमुकापासून सुरू केलं आहे, म्हणजे कदाचित त्याच्यानंतर त्यांनी सुरू केलं असावं हे सगळं, पण त्याच्यात कानाचं नाव नाही आहे. आता आपल्या इतिहासात असे बरेचसे संदर्भ आहेत जिकडे यादवी युद्ध झाल्यामुळे एका नातेवाईकाचं नावच गाळून टाकलं आहे वंशावळीतनं. म्हणजे अगदी चालुक्यन काळात सुद्धा जो बदामी चालुक्यांच्या वेळेला मंगलेश जो होता, ज्याचं त्याच्या पुतण्यासोबत यादवी युद्ध झालेलं, त्याचं नाव गाळून टाकले त्यांनी, सरळ गाळूनच टाकलं आहे. आणि डायरेक्ट मग तो सांगतो का माझे वडील होते, डायरेक्ट मी होतो, आणि मग पुढे चालू राहिलं. त्याच्यामुळे ही काय नवीन संकल्पना नाही आहे आपल्यासाठी. म्हणजे काही गोष्टींचं स्मरण न केलेलं बरं असतं ते. तर आता ह्याच्यात पहिले 3 तर म्हणजे रायासिमुख वगैरे, त्याचा मुलगा आणि त्याची सून असं आहे. तर आता हे जे कुमार भायो वगैरे आहेत, आता महारठी म्हणजे हिचे वडील, नागनिकेचे वडील. तर म्हणून आपण कदाचित म्हणतो का हिनी स्वतः हे करून घेतलं असावं, नाहीतर कोण सासऱ्याचं नाव कशालाच टाकेल. आता ह्याच्यात अजून एक पण आहे का कदाचित त्यांनी ह्याला राज्य प्रस्थापित करायला आणि ते टिकवून ठेवायला खूप मदत केली असेल, म्हणूनही असतं. आता आपल्याला असे अनेक उल्लेख आहेत ज्याच्यात लोक स्वतःला म्हणतात नागदौहित्र किंवा लिच्छवी दौहित्र, जसं समुद्रगुप्त स्वतःला म्हणतो लिच्छवी दौहित्र का लिच्छवी माझा आजो आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी मदत केली असावी ह्याला राज्य स्थापन करण्यात किंवा टिकवण्यात. तर ह्याच्या पुढे हे जे आहेत ते सगळे कुमार आहेत, म्हणजे कदाचित त्यांची मुलं असावीत. आता तुम्ही बघाल इथे ते 2 आणि हे 4. तर मी असं का म्हटलो मग अशी 6 मुलं होती यांना. तर आता पहिले हे बघूया. आता हा कुमार भायो, हकुश्री आणि सातवाहन हे कदाचित आधीच गेलेले असावेत, म्हणून त्यांचे पुतळे आपल्याला तिथे दिसत आहेत. तर आता ह्याच्यातला कुमार हकुश्री आहे. आत्ता मागच्या 2 वर्षाआधी आपल्याला एक तेलंगणामधला एक नल्लामल्ला जंगलाची रांग आहे, तिकडे काही शिलालेख मिळालेत. तर त्याच्यात ह्या हकुश्रीच्या मित्राचा शिलालेख आहे. त्याचा मित्र सांगतो का हा माझा मित्र आहे म्हणून मी इकडे दान केलं आहे. म्हणजे मैत्री बघा केवढी चांगली होती. म्हणजे एखादा माझा मित्र एवढा चांगला असेल तर मी बोलेल बाबा तू माझा हकुश्री आहेस असं वगैरे. तर ह्या हकुश्रीचे 2 शिलालेख सापडले. ह्याच्यावरनं आपल्याला कळतं का जे मौर्य काळात सुद्धा होतं का एखाद्या जागेचा गव्हर्नर म्हणून पाठवणं कुमारांना किंवा राजपुत्रांना, ते थेट आपल्याला इथे दिसतं का कदाचित ह्याला पण पाठवलं असावं आणि नंतर त्याचा मृत्यू झाला असावा. पुढे घेशील. तर आता हे एक कंजेक्चरल ड्रॉइंग आहे, हे मी नाही केलेलं आहे, हे एका हेरिटेज इंडिया म्हणून फाउंडेशन आहे त्यांनी केलेलं आहे, कम्युनिकेशन्स लिमिटेडनी. मी फक्त त्यांना घेतलेलं आहे. घेशील पुढे. तर आता नाणेघाटचा जो शिलालेख आहे त्याच्यात ती स्वतःच्या 2 पुत्रांचा उल्लेख करते. तर त्याच्यात ती म्हणते का माझा एक वेदिश्री नावाचा सर्वोत्तम पुत्र होता, म्हणजे पुत्रांमध्ये सर्वोत्तम असा माझा वेदिश्री नावाचा एक पुत्र होता आणि तो राजा होता. म्हणजे कदाचित ही उतार वयात असल्या कारणास्तव आणि मुलगा वयात आल्या कारणास्तव त्याने राज्य घेतलं असावं आणि त्यावेळेला शक्तिश्री हा युवराज होता असं सांगतात. आता परत अडचणीचा मुद्दा हा आहे का ह्यांचा पुतळा का नाही आहे, कारण ते जिवंत होते. ते जिवंत होते म्हणून त्यांचा पुतळा नाही. आणि कदाचित त्यांच्या पश्चातच्या काळात पडझडीमुळे जे त्यांचं राज्य लयाला जायला लागलं त्याच्यामुळे पुढे यांच्याकडे एवढं आर्थिक सुबत्ता नाही राहिली का ते करू शकतात का बाबा अजून 4 पुतळे बनवून घेऊ. झेपलं पण पाहिजे ना, पैशाचं सोंग नाही आणतायत शेवटी. तर आता हा वेदिश्री जो आहे
याने कदाचित त्याच्या वडिलांचं जे साम्राज्य होतं ते टिकवून ठेवण्याचा अगदी एक प्रयत्न केला असावा. आता हा शक्तिश्री ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं. त्याचं एकमेव नाणं जबलपूरमध्ये मिळालं. त्याच्यावरनं आपण सांगू शकतो का बाबा हा एक कोणतरी होता, आणि त्याच्यावर जाऊन आपण सांगू शकतो का माळव्याचा तो भाग आणि बुंदेलखंडचा तो भाग यांच्या अखत्यारीत असावा. आता परत नाणी हे खूप गमतीशीर आहे, कारण का नाणी प्रवास करू शकतात, शिलालेख नाही करू शकत. तर कदाचित असंही असू शकतं का गेलं तिकडे, पण मग गेलं असेल तर अनेक नाणी मिळायला पाहिजेत. हा अगदी सोपं म्हणजे एकदम लॉजिकल डिबेट. पुढे येशील. तर आता ह्या सातकर्णीचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एका अजून राजाबद्दल माहिती घेतली पाहिजे. तो म्हणजे महामेघवाहन ऐर खारवेल, जो स्वतःला कलिंगाधिपती म्हणून घेतो. सो मौर्य पश्चात काळात हा ओडिशाचा म्हणजे आता त्यावेळेचा कलिंग याचा तो राजा झाला, आणि त्याने एक खूप मोठं ताकदवान सैन्य उभं केलं. आणि तो स्वतःला सांगतो का मी उत्तरेला गेलो, पाटलीपुत्र जिंकून घेतलं, तिकडचा एक दिमित नावाचा यवन राजा होता त्याला हाकलून दिलं. त्याच्यानंतर दक्षिणेला 3 लोकांनी माझ्या विरुद्ध अगदी युती करून मला हरवायचा प्रयत्न केला, पण मग मी त्या तिघांना असं झुरळ्यासारखं झटकलं, हरवून दिलं. आणि एवढं करून त्यांचं संपत्ती पण लुटली मी, त्यांना मला ट्रिब्यूट द्यायला भाग पाडलं, असं वगैरे सांगतो तो. तर म्हणजे तो त्याची सर्वात जास्त माहिती आपल्याला मिळते एक हातीगुंफा नावाचा शिलालेख आहे. उदयगिरी आणि खंडगिरी नावाचा एक लेणी समूह आहे ओडिशातल्या भुवनेश्वरमध्ये. तर तिकडे त्याची सर्वात जास्त माहिती आपल्याला मिळते. तर आता त्याच्यात तो अगदी रंगवून त्याच्या बालपणापासून सांगतो का मी लहानपणी असा होतो, लहानपणी तसा होतो वगैरे वगैरे, अगदी रंगवून सांगतो. तर आपल्यासाठी महत्त्वाचे त्याच्या कारकिर्दीतली 2रं आणि 4थं वर्ष, म्हणजे राजा झाल्यानंतर कारकिर्दीतलं 2रं आणि 4थं वर्ष. तर तो सांगतो का माझ्या कारकिर्दीतल्या 2ऱ्या वर्षी मी पश्चिम दिशेला कूच केलं, म्हणजे तिकडे मी आक्रमण करायचं ठरवलं. आणि तिकडचा एक सातकन्नी राजा होता, त्याची तमाच बाळगली नाही. आता तो त्याला शब्द वापरतो अचितयित, म्हणजे तमाच बाळगली नाही त्याची, थेट शिरला. पण आता कसं आहे ना, कधी कधी अंडर एस्टिमेट करणं पण अंगाशी येऊ शकतं. तर आता तो काय म्हणला का मी आक्रमण केलं आणि तिकडे एक मूशिक नगरी नावाची नगरी आहे, त्यांचा थरकाप उडाला आणि मग मी निघून आलो. तर आता तू आक्रमण केलं तर लोकांना घाबरवायला केलं का, जिंकायला केलं असेल ना. जेवण बनवता आणि बाजूच्यांच्या घरी नाही नेऊन देत ना, आपणच जेवतो ना कदाचित, मला माहीत नाही काय करत असतील लोक. तर तो म्हणतो असं झालं. तर कदाचित मूशिक नगरीच्या आसपास यांनी सातकर्णीने त्याला तुल्यबळ लढाई दिली असावी, आणि स्टेलमेट ज्याला आपण म्हणतो चेसमध्ये तसं झालं असावं. कारण जर का सातकर्णी जिंकला असतं तर त्याने कुठेतरी लिहून ठेवलं असतं, किंवा त्याच्या एवढं जर का त्याच्या पत्नीने लिहिलं आहे तर हे तर त्याने लिहायलाच पाहिजे होतं. का बाहेरचा कोणतरी राजा होता त्याला माझा नवरा जाऊन हरवून आला, हे तर अपेक्षित होतं लिहिणं. म्हणजे कदाचित म्हणजे निसटता विजय किंवा निसटता पराभव असं काहीतरी पण झालं असू शकेल. कारण जर का तो जिंकला असता तर परत जसं बघितलं का कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी परत नसता आला इकडे. तर आता 4थ्या वर्षी तो अगदी पूर्ण तयारी करून आला आणि त्याने आक्रमण केलं. पण आता ह्याने थेट त्यांच्या राजावर आक्रमण नाही केलं, त्यांनी त्याच्या मांडलिकांवर आक्रमण केलं, जे पहिलेच करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. तर त्याने आक्रमण केलं आणि त्याने एक रथिक आणि खानदेशचे भोजक होते त्यांना पराभव करून मांडलिक केलं. तर आता हे कळल्यावर कदाचित सातकर्णी स्वतः निघाला असेल सैन्य घेऊन, किंवा नागनिका किंवा अगदीच वेदेश्री, पण हा सातकर्णीच असावा असा संशोधकांचा काय असेल. तर मग हे सगळं बघून मागच्या वेळेचं आठवून ह्याने कदाचित त्यांचं मांडलिकत्व पत्करून माघार घेतली असावी. तर आता मुद्दा आहे मूशिक नगरी. जसं आपण मगाशी बघितलं का आंदर मावळ वगैरे आहे, तर आता बरेचसे मिराशी वगैरे सारखे लोक आहेत ते म्हणतात का, मोठे मोठे अगदी थोर संशोधक ते म्हणले का हे मूशिक नगरनं कदाचित मस्की असावं कर्नाटकातलं. तर आता अडचण अशी आहे का जोपर्यंत पुरावा नाही मिळत तोपर्यंत आपण काही नाही म्हणू शकत. तर आता नागपूरच्या जवळ एक आदम नावाचं गाव आहे जे पुरातत्वीयदृष्ट्या खूप श्रीमंत आहे. तर आता त्या आदम गावाच्या उत्तरेला एक नदी वाहते जिचं नाव आहे कान्हा, आणि ती तिथून वैनगंगेला मिळते ज्याला तिकडे बेन्ना म्हणतात. तर हा स्वतः सांगतो त्याच्या शिलालेखात का मी पश्चिम दिशेने कान्हा बेन्ना नदीच्या खोऱ्यात जाऊन तिकडे मूशिक नगरीला त्रास दिला. तर मग कान्हा नदी, आता कान्हाचा आणि कृष्णाचा संबंध आहे, पण ही कृष्णा नदी नसून ही कान्हाच नदी आहे आदमच्या जवळची. आणि मग तिकडे त्यांनी पराभव केला आणि मग तो निघून आला. म्हणजे कसं नावांमध्ये पण गमती आहेत.
पुढे घेशील. तर आता हा तो हातीगुंफा शिलालेख आहे. आता थोडासा जरा, कारण हा तिकडे शिळेवर असल्यामुळे, लेणीत असल्यामुळे थोडंसं खराब झालेलाच आहे, पण ASI खूप चांगल्या प्रमाणावर यांचं कन्झर्वेशन वगैरेचं काम करते. पुढे घेशील. तर आता सातकर्णी द्वितीय. तर आता पुराव्याच्या अभावी, खरं तर वेदीश्री आणि शक्तिश्री हे त्या यादीतच नाही आहेत पुराणांच्या. डायरेक्ट तुम्ही असे 3-4 लोक ओलांडून डायरेक्ट सातकर्णीकडे येता. तर आता आपल्याला पुरावा आहे वेदीश्री शक्तिश्रीचा, त्यामुळे आपण असं सांगू शकतो का त्याच्यानंतर हा सातकर्णी द्वितीय आला. आता ह्यांच्यामध्ये पूर्णोत्संक आणि स्कंदस्तंभी नावाचे राजे होऊन गेले, ज्यांच्याबद्दल आत्ता आपल्याला काय माहीत नाही आहे. आता ह्यांनी काय केलं का, ह्याने शुंगवंशीय राजांवर आक्रमण केलं विदिशातल्या, आणि तो भाग जिंकून घेतला, तिकडे स्वारी केली. आणि आता काही काही लोकांचं असं पण म्हणणं आहे, मालविका अग्निमित्रमध्ये जे पैठण आणि विदिशाचं जे भांडण दाखवलं आहे ते कदाचित ह्याचंच पडसाद असावेत, ड्रॅमॅटायझेशन. तर आता तिकडचं सांचीचं जे तोरण होतं, आता सांचीचा जो एक स्तूप आहे तो फार प्राचीन आहे, तिकडे स्वतः अशोक आणि त्याची पत्नी येऊन गेले असे पण उल्लेख आहेत. तर तिकडचं दक्षिण जे तोरण आहे त्याच्यावर एक शिलालेख आहे, आणि त्या शिलालेखात याचं नाव आहे सातकर्णीचं. आता कदाचित तो पहिला सातकर्णी पण असू शकतो, पण आता पुराव्यांअभावी काही काही संशोधकांचं ऐकलं तर हा दुसरा सातकर्णी असावा. तर आता ह्याने सर्वात जास्त राज्य केलं, 56 वर्ष, म्हणजे एवढं कोणीच केलं नाही, एवढं 56 वर्ष ह्याने राज्य केलं असं सांगतात. तर आता हे थोडंसं इम्प्रॉबेबल आहे त्या काळाच्या हिशोबाने. तर कदाचित असं असू शकतं का हे 2 एकच राजे असावेत. आता हा पण बऱ्याच संशोधकांचा मुद्दा आहे, पण तो खूप अकॅडमिक झाला, तर ते आपण आत्ता नको बघूया. पुढे घेशील. तर आता ह्याच्यानंतर एक लंबोदर नावाचा राजा झाला, ज्याच्याविषयी सुद्धा आपल्याला काही माहिती नाही आहे. त्याच्यानंतर एक अपिलक आणि मेघस्वाती. तर आता ह्यांची नाणी आपल्याला मिळतात. आता अपिलकचं छत्तीसगडमध्ये नाणं मिळाले, म्हणजे कदाचित अपिलकच्या काळात पूर्व दिशेने सातवाहनांनी साम्राज्य वाढवण्यासाठी सुरुवात केली असावी असं आपल्याला, कारण एवढे नाहीतर बरीच नाणी मिळाली असती. आणि रायपूर संग्रहालय जे आहे, रायपूरचं संग्रहालय, तिकडे काष्ठलेख आहे, लाकडावर लिहिलेला सातवाहनकालीन एक लेख आहे. तर कदाचित हा त्याला एक पुरावा असावा. आता मी खरं तर काही तज्ज्ञ नाही आहे या गोष्टीमध्ये, त्यामुळे मला माहीत नाही तो शिलालेख कोणाचा आहे, पण एवढं नक्की का तो सातवाहन काळातला आहे. आता ह्याच्यानंतर त्या मेघस्वातीचं नाणं डायरेक्ट आंध्र प्रदेशात आढळून आलं आहे. तर आता कदाचित असं असू शकतं का त्याला तिकडचा गव्हर्नर नेमला, ह्याला इकडचा गव्हर्नर नेमला, आणि मग नंतर ते राजे झाले. काही असू शकतं, म्हणजे ह्याच्यासाठी एकदम वाईल्ड गुसचे ज्याला इंग्रजीत म्हणतो तसं असू शकतं. पुढे घेशील. आता कुंतल सातकर्णी. आता त्यानंतर ना अगदीच म्हणजे रांगच लावली ह्या लोकांनी का, म्हणजे स्वाती, स्कंदस्वाती, मृगेंद्र स्वाती कर्ण, कुंतल स्वाती असे वगैरे हे अरिष्टकर्णापर्यंत राजे होऊन गेले. ह्याची पुराणात आपल्याला यादी मिळते, पण ह्यांचा पुरावा नाही मिळत परत. पण आता ह्यांच्यात हा जो कुंतल सातकर्णी आहे याच्याबद्दल आपल्याला 2 ठिकाणी उल्लेख मिळतात. एक म्हणजे वात्स्यायनाच्या कामसूत्रात त्याचा उल्लेख मिळतो, आणि दुसरा एक काव्यमीमांसा नावाचा ग्रंथ आहे राजशिखरचा, त्याच्यात उल्लेख मिळतो. तर आता काव्यमीमांसामध्ये तर अगदी त्यांनी सांगितलं आहे का खूपच जास्त प्रमाणावर हा स्त्रीलंपट राजा होता असा त्याचा एक उल्लेख आहे, आणि त्याचा जन्म कुंतल देशात झालेला, म्हणून त्याचं नाव कुंतल. तर तो कुंतल म्हणजे कोणतं का, आत्ताचं उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र, जिकडे नंतर हे कदंबाचे बनवासीचे कदंब आले उदयाला, किंवा जे चुतुकुलानंद सातकर्णी जे होते ते तिकडचे होते. आता ह्याशिवाय त्याचा पुरातत्वीय पुरावा आत्ताच्या घडीला उपलब्ध नाही आहे, पण आता किमान कुठेतरी ग्रंथात आहे म्हणून आपण म्हणू शकतो का बा होता हा. पुढे येशील. आता सर्वात महत्त्वाचा राजा, आता रविराजजी ह्याच्यावर सर्वात जास्त चांगलं बोलू शकतील माझ्यापेक्षा, म्हणजे उगाच नसत्या ठिकाणी धाडस करण्यासारखं आहे माझ्यासाठी हे. तर आता हा सातवाहन मग हे सगळं करून 17वा राजा येतो या यादीमध्ये. तर आता तो प्राकृत भाषा आणि साहित्याचा पुरस्कर्ता होता, हे आपल्याला त्याच्या संपादित केलेल्या गाथा सप्तशती आणि एक काहीतरी धवलचंद्रिका नावाचा काव्यग्रंथ पण त्याने रचला असं म्हटलं जातं. तर आता ह्याच्याविषयी पण एक खूप चांगली गोष्ट आहे जी आपल्याला लीलावती नावाच्या प्राकृत ग्रंथात येते. तर आता आता नक्कीच त्याच्यावर लिहिलेलं आहे, म्हणजे त्याचंच ग्लोरिफिकेशन असणार हे अपेक्षितच आहे. आपण पण म्हणतोच ना, अरे मी तर भाई त्या दिवशी सेंचुरी मारली, कुठे खेळत असतो गल्लीत, त्यांना थोडी माहिती ना मी गल्लीत खेळतोय असं आहे. तर आता हाल काय म्हणतो का, त्याने एक दिवस दक्षिण दिशेला दिग्विजयासाठी स्वतःचा एक विजयानंद नावाचा एक सेनापती पाठवला. तर आता तो विजयानंद दर मजल करत जात असतो, तेव्हा त्याला एका सुंदर मुलीच्याबद्दल ऐकिवात येतं.
का एक सिंहल द्वीप नावाचं एक देश आहे, तिकडच्या राजाला एक मुलगी आहे जी स्वर्गीय अप्सरा आणि त्या राजाच्या विवाहातनं किंवा ह्यांच्यातनं तिचा जन्म झालेला आहे. तर तिच्यासारखी सौंदर्यवती लावण्यवती कुठेच नाही आहे. तर ह्याचं दिग्विजयाचं ते काम आटपल्यावर हा परत येतो आणि हालाला सांगतो का हे असं असं आहे. तर हाल म्हणतो का आपण हिला मागणी घातली पाहिजे. तर हा तडीकच लगेच सैन्य घेऊन लागलीच निघतो आणि एक राक्षस, एक भीमम नावाचा भाग आहे तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये, तिकडे द्राक्षसव असं काहीतरी शहराचं नाव येते. तर तिथे जाऊन पोचतो आणि तिकडच्या तो राक्षसाचा पराभव करतो आणि एवढं सगळं त्याचा बलाढ्यपणा आणि एवढा शूरवीरपणा बघून त्याने लीलावतीशी तिकडेच लग्न केलं. आणि आता तो हे पण सांगतो का माझ्या लग्नामध्ये मनुष्य रूपात शिवपार्वती आलेले आशीर्वाद द्यायला. आणि मग ते जातात सासरी, त्याच्या सासरी जोडपं नमस्कार करायला सासरी बुवांना. आणि मग ते सगळं आटपून मग ते प्रतिष्ठानला येतात. अशी अगदी रंजक गोष्ट खूप रंगवून सांगितलेली आहे. ही त्याच्याबद्दलची एक खूप म्हणजे मला तरी फार मजेशीर गोष्ट वाटते. पुढे घेशील. आता त्याने आपण मगाशी बघितलं जसं ह्याने नागनिकाशी लग्न करून ह्यांना आपल्या साईडला केलं, तसं ह्याने कदाचित सिंहलाशी लग्न करून श्रीलंका पण आपल्या बाजूला केली असावी. म्हणून असं म्हणतात का त्याचा विस्तार श्रीलंकेपर्यंत होता. थोडं जास्त होतं आहे पण चालेल, काय अडचण नाही आहे. तर आता जेव्हा आपण पुढची वाटचाल बघू सातवाहनांची, त्याच्यासाठी आपल्याला अजून एक राज्यघराणं समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे क्षहरातं राज्यघराणं, पश्चिम क्षत्रपांचं. म्हणजे आत्ता जसे गव्हर्नर नेमले जातात तसं राज्यकारभाराच्या सुलभतेसाठी क्षत्रप नेमले जायचे आहे. आता सत्रपी हा संकल्पना तिकडून इराणमधनं ॲकेमेनिड्स वगैरेमधनं आपल्याकडे आले. तर एक कुशाण नावाचे राजे होते. आता हे कुशाण नावाचे राजे होते हे खरं तर युची नावाचं एक आदिवासींचा समूह होता जे चीनच्या एकदम म्हणजे पश्चिम भागात राहायचे. तर तिकडच्या राजांनी यांना बोरिया बिस्तर बांधून दिला हाकलून. तर हे बिचारे मजल दरमजल करत आले अफगाणिस्तानपर्यंत. मग तिकडे त्यांचा एक राजा होता, त्यांचा एक म्होरक्या होता, पाच टोळ्या होत्या, त्यांचा एक म्होरक्या होता. तो म्हणतो का आपण असे वेगवेगळे राहिलो तर कोण पण आपल्याला हरवेल, आपण जास्त दिवस टिकणार नाही, आपण एकत्र व्हायला पाहिजे. तर मग तो सगळ्यांना एकत्र करतो आणि एका छोट्याशा एक राज्याची सुरुवात करतो ज्याचं नाव कुशाण राज्य आणि त्या राज्याचं नाव आहे कुजुला कॅडफायसेस. तर मग त्याच्याच पुढच्या पिढीमध्ये विमा तक्तो, त्यानंतर विमा कॅडफायसेस, ज्याचा उल्लेख मी तिकडच्या प्रतिमागृहांबद्दल केला. तर त्याच्यातच सर्वात बलाढ्य आणि एक शक्तिशाली राजा असतो तो म्हणजे कनिष्क. तर आता हा कनिष्क त्याची एक राजधानी मथुरेला ठेवतो, दुसरी पुरुषपुरा पेशावरला ठेवतो. एवढा तो अगदी म्हणजे उत्तर भारत जवळपास सगळ्याच त्याच्या अखत्यारीत आहे. आणि तो दक्षिण दिशेस पण कूच करतो कारण का उत्तरेला त्यांचा जो रेशम मार्ग आहे तो त्याच्या अखत्यारीत आहे. आता मला समुद्री मार्गावर पण ताबा मिळवायचा आहे, म्हणजे माझे 2 हेतू साध्य होतील. तो दक्षिणेला काठियावाड कच्छ हा सगळा भाग आपल्या राज्याला जोडून घेतो. पण नुसतं जोडून नाही चालत ना, तो चालवावा पण लागतो. गाडी घेऊन घरात ठेवल्यावर खराब होणार, ती चालवायची, भाड्याला लावायची, काहीतरी करावं लागेल. तर तो अशा वेळेला क्षत्रप नेमतो सगळीकडे त्याच्या वतीने राज्यकारभार करायला. तर आपल्याकडे 3-4 क्षत्रपांचे उल्लेख आहेत. एक मथुरेतले क्षत्रप आहेत, विदर्भातले एक क्षत्रप घराणं आहे, तसंच सर्वात मोठं ताकदवान आणि एक राज्य म्हणजे पश्चिम क्षत्रप. म्हणजे अगदी सुलभतेसाठी आपण त्यांना उत्तर पश्चिम असं विभागले. तर आता ह्यांना तो कच्छ, काठियावाड आणि थोडासा माळव्याचा भाग देतो. तर आता हा आहे इकडे सातवाहनांच्या जवळ, म्हणजे त्यांचं वैर होणं साहजिकच आहे. तर आता ह्यांचा जो पुढे येशील तर ह्यांचा जो पहिला राजा असतो क्षत्रप, तो क्षहरात वंशाचा असतो आणि त्याचं नाव असतं अभिरक. तो त्याचं राज्य चांगलं टिकवून ठेवतो, सांभाळून ठेवतो. त्याच्यानंतर एक भूमक येतो, तो पण टिकवून ठेवतो, सांभाळून ठेवतो. पण अशा वेळेला स्थैर्यामधनं एक महत्त्वाकांक्षी राजाचा उदय होतो, त्याचं नाव नहपाण. तर तो सर्वात पहिले काय करतो तर कोकण प्रांत, अपरांत प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतो. कारण का सर्वात महत्त्वाची आणि समृद्ध बंदर तिकडे आहेत. आणि आपल्याला असे सुद्धा उल्लेख आहेत का कल्याणला येणारी जी जहाजं होती ती त्यांनी परस्पर भरूचला वळवली, म्हणजे भृगू कच्छला वळवली का, म्हणजे ह्यांना काय मिळायला नको. आता मी कल्याणचं असल्यामुळे माझ्याबद्दल थोडा बायस आहे, पण असं खरंच केलं होतं त्यांनी. तर आता त्याने विदर्भ, जुन्नर अगदी म्हणजे सपाटाच लावला राज्य जिंकायचा. तर आता कदाचित हा सातवाहनांचा उतार काय असावा.
का हालानंतरचे काही थोडेसे राजे होऊन गेले, स्टेबिलिटी नव्हती, अस्थिरता होती, त्याच्यामुळे असू शकतं. आता ह्याच्यामुळे काय झालं, कदाचित सातवाहने त्यांच्या पैठण भागापुरतेच मर्यादित राहिले. आता काही काही लोक असं पण म्हणतात का त्यांना बोरिया बिस्तर बांधून आंध्राच्या त्यांच्या जहागिरीत जाऊन राहायला लागलं, कारण का इकडे ह्यांनी नासधूस केली. आता ह्याचे पण काही फार पुरावे नाही आहेत आपल्याकडे, त्यामुळे कदाचित एक छोटंसं राज्य त्यांच्या हाती राहिलं असावं असं आपण म्हणू शकतो. तर आता एवढं सगळं चालू आहे तेव्हा राजा असतो एक शिवस्वाती नावाचा आणि त्याची बायको गौतमी बळश्री. आणि ह्या सगळ्या अंधारमय कालखंडामध्ये, या सगळ्या अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये, या सगळ्या अपयशामध्ये एक आशेचा किरण दिसतो. तो आशेचा किरण म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी, ज्याच्याबद्दल आपण पुढच्या व्याख्यानात बोलणार आहोत. हे त्या नहपाणाचं नाणं आहे. आता ह्या चेहऱ्यावरनं पण बरेच वेळा ते एक कंजेक्चरल ड्रॉइंग बनवतात लोक, का कसा दिसत असावा. तर आता हा जो शिवस्वाती आहे, आता परत तीच अडचण का बरेचसे राजे आहेत आणि कोणच सापडत नाही, मग डायरेक्ट शिवस्वाती. आता आपल्याला शिवस्वातीबद्दल पण काही फार मिळतं अशातला भाग नाही, पण आपल्याला मिळतं कारण तो गौतमीपुत्राचा वडील आहेत आणि त्याची बायकोचा शिलालेख आहे नाशिकमध्ये, म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळते. आता एक सुंदर सातकर्णीचं मगाशी मी सांगितलंच, त्याचं पण एक नाणं आढळून आलेलं आहे. तर परत एकदा का हे एवढं सगळं वाईट चालू असताना एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतनं अनुकूल परिस्थिती आणणारा, म्हणजे एका बोटीच्या काडीवर तग धरणारा माणूस पुढे जाऊन साम्राज्य कसं उभारतो आणि भल्या भल्या लोकांना कसं जेरी सांडतो आणि स्वतःला त्रिसमुद्र तोयपितवाहन बिरुद घेतो, याच्याबद्दल आपण पुढच्या व्याख्यानात बघूया. धन्यवाद. नाही नाही, अरे थँक्यू, घेतलं. हो हो, जे भारतीय नाहीत, म्हणजे थोडक्यात एनी आउटसायडर. म्हणजे आता त्यावेळेला बघा, त्यावेळेला ही अशी संकल्पना नव्हती का हे वेगळे ते वेगळे, बाहेरनं आलं म्हणजे यवन. आता हां, तुम्हाला बोलायचं आहे का? म्हणजे थोडक्यात आत्ता आपण परदेशी कसं म्हणतो, का परदेशी म्हणजे कोणी असू शकतो, अगदी अफगाणिस्तानचा पण परदेशी असू, बंद आहे का हे? हां, अगदी अफगाणिस्तानचा माणूस पण परदेशी असू शकतो किंवा अगदी जर्मनीचा पण असू शकतो, म्हणजे तशातला भाग आहे हा. आता ह्याचं पुढे जाऊन तुम्हाला क्लासिफिकेशन थोडंसं नीट होतं. आता कधी कधी यांना म्लेंच पण म्हणलं जातं. तर तुम्हाला माहिती आहे का, 14 विद्या 64 कला म्हणतो आपण, त्यातली एक कला आहे ज्याला म्हणतात म्लेंछ विकल्प, म्हणजे म्लेंछ लोकांची भाषा अवगत करून घेणं, शिकून घेणं. आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाने ही कला अवगत केलेली असं सांगितलं जातं. कोणाला? अच्छा, बरोबर. आपण ना एक छोट्याशा गोष्टीमध्ये ना गफलत करतो का इस्लामपूर्व पण अरब होता, म्हणजे लोक सारखीच राहिली, पोशाख सारखेच राहिले, भाषा जवळपास सारखीच राहिली, फक्त धर्म बदलला. म्हणजे त्याच्यामुळे अरबी लोक जे त्या काळात होते ते तसे पुढीलच्या काळात पण होते, फक्त धर्म बदलला अशातला भाग आहे. पोशाख बऱ्यापैकी सारखाच राहिला. म्हणजे त्याच्यामुळे ते कोणीही असू शकतात, म्हणजे पूर्व किंवा पश्चात, म्हणजे ते सांगणं थोडंसं अवघड आहे. तुम्ही काहीतरी विचारत होतात ना? आपण आता इसवी सन म्हणतो, हो, रामायण महाभारत इसवी सन पूर्व 4000-5000 हो. वर्ष असं म्हणतो. तसं सातवाहन हे किती कालावधीच्या पूर्वीचं असावं असा अंदाज बरं. आहे. आता त्यांची साधारणतः सुरुवात इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पश्चात 200 वगैरे साधारण सांगितली जाते. तर आता आत्ताशी आपण हे शिवस्वाती आणि नहपाणासोबत पहिल्या शतकात आत्ता कुठेतरी आपण पदार्पण केले. आत्तापर्यंत आपण निगेटिव्हमध्येच होतो, आता कुठेतरी पॉझिटिव्हमध्ये येतोय. सातवाहन म्हणजे कालावधी किती असावा असेल? साधारण 450-500 वर्षाचा कालावधी होता किमान. एवढं राज्य केलं त्यांनी. सातवाहन आणि शालिवाहन हां, काय फरक आहे काय?
आता खरं तर शालिवाहन शक ह्याच्यावर जी मी गोष्ट सांगितली त्यात तो शालवाहन होता. मग कदाचित त्याने शालिवाहन सुरू केलं असं सांगतात. काही ठिकाणी कनिष्कने त्याच्या राज्यकारभाराच्या राज्य कारकिर्दीतल्या काही वर्षी हे शक सुरू केलं असं सांगतात. आता काही लोक हे पण सांगतात का गौतमीपुत्र सातकर्णींनी त्याचा पराभव केला नहपाणाचा आणि मग सुरू केलं. पण हे सगळं एक ॲनॅक्रोनिझम म्हणजे आता आपण कसं सांगणार अशातला भाग आहे. जोपर्यंत काही सवय पुरावा मिळत नाही का बाबा एक शिलालेख मिळाला आहे त्यात तो म्हणतो हे संवत होतं, हे विक्रम संवत होतं, तर आपण सांगू शकतो. पण तोपर्यंत आपण ह्या सगळ्या साधनांवरच अवलंबून राहणं शेवटी येतच. म्हणजे हां अच्छा मौर्यांपासून हे सगळे जे राजकारणी आहेत हो त्यांचा प्रत्येकाचा काही ना काही अभ्यास हा हो माहिती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रंथात मिळत असेल. हो पण असं कुठलं पुस्तक आहे काय जिथे अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत ठराविक म्हणजे जे काही कळलं. राज्य आहेत सिरियल त्यांचे ठळक मुद्दे आणि संपूर्ण म्हणजे याच्यामध्ये पूर्ण इतिहास कव्हर होतो. मौर्यांपासून बरं. आता शेवटचे यादव आहेत त्यांच्यापर्यंत अशी काही पुस्तकं आहेत. उपिंदर सिंग म्हणून एक आहेत महिला खूप विद्वान, उपिंदर सिंग म्हणून, त्या मनमोहन सिंगांच्या मुलगी. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याच्यात त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे काही ठळक मुद्देच दिलेत, काही फार डीपमध्ये नाही आहे, पण खूप चांगलं पुस्तक आहे ते वाचण्यासाठी. कोणतं पुस्तक? एन्शियंट अँड मिडिवल हिस्ट्री ऑफ इंडिया असं काहीतरी आहे. माझ्याकडे आहे PDF, मी पाठवतो. हो मी पाठवतो. हो बोला ना. हिंदी की मराठी इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये तो एक आहे. कोणतरी अनुवाद केला तर खूप बरं होईल. आपण आता सातकर्णीबद्दल हो. जे त्यांच्या युद्धाबद्दल जे बोललात हो. तर त्यांची काय स्पेसिफिकली काही युद्धनीती होती का? तर त्यांनी वापरलेली काही शस्त्रांचे आपल्याला पुरावे मिळतात का? त्याच्यानंतर त्यांनी बंदरं विकसित केली असं म्हणतात तुम्ही, व्यापारी बंदरं जी सोपारापासून बरोजपर्यंत जी काही बरोबर. व्यापारी बंदरं विकसित केली तर त्यांचं आरमार होतं आणि आरमारी सैन्य असेल ते त्याच्यात काहीतरी नवीन काही शोध लावले होते का याची काही माहिती मिळते का आपल्याला? बरं. एकंदरीत त्यांच्या संपूर्ण युद्धनीती युद्धामध्ये वापरलेली शस्त्र याची काय आपल्याला माहिती मिळते का? आता खरं सांगायला गेलं तर युद्धनीतीचा मी काही तज्ज्ञ नाही, पण त्यांचे जे काही ते सैनिक मिळतात खेळण्यातले त्यांच्यातली शस्त्र झाली किंवा तो जो नहपाणाचं नाणं होतं त्याच्यावर आपल्याला 2 शस्त्र दिसतात, एक स्किमीटर म्हणून एक आहे तसं, तर हे बाण झाला किंवा, तर ही अशी शस्त्रांचे आपल्याला उल्लेख आहेत. पण आता अगदी आत्ताच्या घडीला जसं आपण म्हणतो का इकडे ICBM लावले तिकडे असं सांगता येणं कठीण आहे, थोडं कठीण आहे. दुसरा राहिला प्रश्न बंदरं विकसित करण्याचा. तर ते बंदरं होती आधीपासून, ह्यांनी वाढवली कारण का ट्रेड वाढत होता, व्यापार वाढत होता. आता आरमार नक्कीच असणार कारण आपल्याकडे असे उल्लेख आहेत का ह्यांनी समुद्री चाचीगिरी थांबवली म्हणजे पायरसीवर आळा आणला. तर म्हणजे नक्कीच थोड्याफार प्रमाणात काहीतरी आरमारी असणारच आहे. फक्त आता कसं आहे त्याला पॉन्टून ब्रिजेस म्हणतो ना आपण का, म्हणजे लांब प्रोजेक्टाईल्स मारणं म्हणजे बाण, तुमच्याकडे बाणाशिवाय दुसरं काही लांब जाणारा नाही आहे. जादात जादा आपलं बेचकी आणि तो जो एक कॅटापुल्टसारखा प्रकार असतो तो. तर जे काय तुम्हाला लढायचं आहे समुद्रात ते तुम्हाला किनाऱ्यावर उतरून लढावं लागेल कारण तेव्हा एवढ्या मोठ्या बोटीही नव्हत्या, युद्धनौका आपण ज्याला आपण समजतो. तर आता हा प्रश्न तुम्हाला ना चालुक्यांच्या वेळेला क्लिअर होईल जास्त, कारण त्याच्यात आपल्याला 2 थेट हे रेफरन्सेस मिळतात नेव्हल बॅटलचे. आणि अजून एक काहीतरी होतं तुमचा प्रश्न. बरं बरं. रणनीती. आता रणनीतीबद्दल खरं सांगायला गेलं तर मला फार काही कल्पना नाही कारण माझ्या वाचण्यात तरी नाही आलं एवढं. आता हो हो तो जो खारवेल होता ना मी ज्याच्याबद्दल सांगितलं तो त्याच्या दुसऱ्या वर्षी तो पश्चिमेला आक्रमण करतो. तर त्याच्यात तो सांगतो का मी हत्तीदळ, घोडदळ, पायदळ हे सगळं घेऊन जातो. म्हणजे आपल्याला कळतं का जे 3 pronged बॅटल अप्रोच असतो तो दिसतोय आपल्याला का घोडदळ पण आहे, हत्तीदळ पण आहे आणि पायदळ पण आहे. तर तो सांगतो का मी 10 हत्ती नेले, मी 10,000 सैनिक नेले असं वगैरे तो व्यवस्थित सांगतो. तर कदाचित त्याच्यावरनं आपण अंदाजा लावू शकतो का त्यावेळेची युद्धनीती कशी असावी. कारण का 10व्या-11व्या शतकात ओडिशामध्ये एक राज्यघराणं उदयाला आलं ज्यांचं नाव गजपती. तर त्यांना गजपती का म्हणायचे कारण ते हत्ती
खूप मोठ्या प्रमाणावर ब्रीड करायचे आणि ते बाहेर पाठवायचे. अगदी सोपं कारण आहे. तर म्हणजे ओडिशाच्या भागात हत्तीचं प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणावर होतं. तर त्याने 10 हत्ती नेणं हे आपल्यासाठी आश्चर्यचकित करणार नसावं. आता जर का तुम्ही थोडंसं पुढे गेलात तर आपल्याला हत्ती कसे वापरायचे ह्याचा पण उल्लेख मिळतो का बाबा हत्तींना एक स्पेसिफिक तुम्हाला एक ध्वनी ऐकवायचा, एक ट्यून ऐकवायची आहे. उगाच कोणत्या पण आवाजाने ते परत आले तर मग आपली पंचायत व्हायची. तर मग त्यांना युद्धाच्या आधी मद्य प्यायला द्यायचे, त्यांना अगदी उन्मत्त करायचे आणि मग ते मागणं वाजवायचे का म्हणजे ते फक्त पुढेच जातील. त्यांनी कितीही काही वाजवू दे, त्याला फक्त हेच ऐकायला यायला पाहिजे, त्याला फक्त हे कळलं पाहिजे. जसं माझा कुत्रा फक्त माझंच ऐकतो तसं माझ्याकडे नाही कुत्रा, माझ्याकडे मांजर आहे पण ठीक आहे आणि तो कोणाचं नाही ऐकत. हां त्यांनी हां ठीक आहे सांग काय हरकत नाही. मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये हो. कल्याण सोपारा सोपारा कल्याण हो. असे शब्द आले, हो. गावं आली. हो सोपारा म्हणजे हे नाला सोपारा. हो बरोबर. त्याच्याबद्दल काहीतरी माहिती किंवा काय तिथे जुनं काय आहे? स्तूप आहे की अख्खा एवढा मोठा स्तूप आहे. त्या व्यतिरिक्त तिकडे अनेकशी अशी पुरातत्वीय एक अवशेष पडलेले मिळतात. त्यानंतर त्या स्तूपातनं गौतमीपुत्र सातकर्णीचं नाणं प्राप्त झाले आहे भगवानजी इंद्राने. तर असे भरपूर आहेत. आणि कसं एका प्रत्येक जो एक मुख्य पोर्ट आहे म्हणजे खाडीवरचं जे बंदर आहे त्याला सबसिडरी इनलेट पोर्ट आहे. तर आता सोपाऱ्याचं कल्याण आहे. जसं खाली जर का तुम्ही ह्याला गेलात रत्नागिरीत गेलात तर जसं इकडे विजयदुर्ग तिकडे आत जाऊन तुम्हाला खारेपाटण मिळतं का म्हणजे आत पण जाणारच ना म्हणजे नुसतं उपयोग काय मग. सोपाऱ्याला एक जुना वाडा पण आहे. असं म्हणजे मी नाही माहिती वाडा नाही बघितला मी कधी. ठीक आहे हां बोल ना. मागे एकदा माझ्या वाचण्यात आलं होतं की भारापुरीचं जे आपलं बंदर म्हणजे बंदर होतं पूर्वी तर त्याच्यावरून खारवे राजा आणि सातकर्णी राजामध्ये आरमारी लढाई झाली होती. त्याच्यात सातकर्णीचा विजय झाला. त्याची पुष्टी करणारे आपल्याला पुरातत्वीय काही सापडलेत का पुरावे? पण ते सागरी युद्ध का करतील? तो असं किती फिरतो किती वेळ लागेल यायला? 2 पिढ्या जातील. म्हणजे विचार कर मी ओडिशाच्या एका ताम्रलिप्ती नावाच्या बंदरातनं पूर्ण वळसा घालून श्रीलंकेला वळसा घालून राजापुरी म्हणजे जे एलिफंटाला येणार आणि तिथे युद्ध करणार. किती वेळ जाईल, किती क्रयशक्ती जाईल त्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते हत्ती आणणार कसे? त्याला करायचं तर त्याला हे लँड इन्व्हेजन जास्त सोपं पडेल ना. म्हणजे मला वाटत नाही त्यांच्यात कधी आरमारी युद्ध झालं असेल. कदाचित दुसरं कोणतरी असेल पण खारवेल तर नक्की नव्हता. कारण तो अगदी मी लहानपणी काय केलं वगैरे एवढं सगळं सांगतो तर आरमारी युद्ध तर त्यांनी सांगायलाच पाहिजे होतं 100%. म्हणजे एक गमतीशीर गोष्ट ह्याच्याशी संदर्भात नाही आहे तर एक जसं असतं का जर का डिप्रेशन आलं इकॉनॉमीमध्ये तर किन्सियन थेअरी काय आहे का सरकारने पैसे खर्च करून इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला सुरुवात केली पाहिजे. बरोबर. तर हे युद्धापश्चात हे युद्ध चालू आहेत खारवेलची आणि तो सांगतो का या सगळ्या धुमसचक्रीमध्ये मी 27 काहीतरी लाखाचा बंगला बांधायला घेतला, प्रासाद बांधायला घेतला. तर कदाचित हे त्याचं एक ती जी विचारसरणी आहे का बाबा डिप्रेशन आलं आहे, जर का मंदी आली आहे तर मंदीवर उपाय काढणे फक्त सरकार करू शकतं. तर त्याने लगेच लागलीच महाल बांधायला सुरुवात केली असंही असू शकतं. कारण सातत्याने युद्ध केल्यावर मग तुमचं तिजोरी तर रिकामी होणारच आहे. धन्यवाद. व्याख्यान सर्वसाधारण हो बस बस. एक तास उद्या नाही ठीक. म्हणजे आधी मोठे मोठे राजघराणे वगैरे आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती आपल्याला भरपूर गुगलमध्ये वगैरे इकडे तिकडे मिळतं. पण मला सरांचं एक आवडलं की त्याच्यानंतर सुद्धा ते कुठेतरी होते ना, छोटे होते ना ते राजे तिथे मध्ये त्या राजांची पण त्यांनी माहिती सांगितली. त्यामुळे ते जास्त आवडलं. आम्ही काही इतिहासकार नाही होतं पण ते ऐकायला म्हणजे खरंच आज अशी गोष्ट ऐकायला बसल्यासारखं असं ते वाटलं. आवडलं व्याख्यान, खूप आवडलं. आणि पुढच्या वेळेच्या व्याख्यानामध्ये आता आणखी डिटेलमध्ये तुम्ही त्या सातवाहनांबद्दल सांगणार तर त्याच्याकडे जाण्यासाठी एक बॅकग्राऊंड असा मिळावा असं मला वाटतं आजचं लेक्चर झालं की आता पुढे खरंच त्यांनी आणखी काय केलं असेल त्या काळामध्ये. तर ते असं ऐकायला मजा येईल. खूप खूप धन्यवाद सर. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे गुरुपौर्णिमा आहे. पुढच्या आठवड्यातच आहे. जेव्हा ज्यांच्याबद्दल नाव ललिता सरांनी घातलं त्यांच्या ग्रुपमध्ये येतं की आता हे वक्ते येणार आहेत, त्यांचं नाव घातलं की हे वकील सर आपल्याकडे पुढचं व्याख्यान या विषयावरती देणार आहेत. त्याप्रमाणे आम्ही तयारीला लागतो. लगेच
त्यांच्या एका शिष्याचा मेसेज येतो, हे माझे सर आहेत, हे माझे सर आहेत. आणि इतक्या अभिमानाने आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं, ह्यांचे हे सर कसे असू शकतात, म्हणजे फोटो खोटा आहे, फोटो खोटा आहे असं मला वाटलं होतं. तर ही गुरु शिष्याची जोडी तुम्हाला सुद्धा बघायला खूप आवडेल, कारण त्यांच्या शिष्यालाच मी सांगते आभार प्रदर्शन करण्यासाठी आणि असा कार्यक्रमाचे समारोप करतील. आज त्यांचे जे शिष्य आहेत ते आपल्या इतिहास बोरवली भागामध्ये ते कार्यकर्ते आहेत, त्या समितीचे ते सदस्य आहेत, जबरदस्त टेक्नॉसॅव्ही आहेत. कुठलंही त्यांना विचारा, ChatGPT पासून सगळं त्यांना माहिती असतं. तुम्हाला माहिती असेल तुमचा शिष्य कसा आहे, पण आम्ही पण त्यांना वाचतो नसतो, आम्हीच त्यांना विचारतो टेक्नॉलॉजी बद्दल काही सुद्धा असेल ते. तर असे हे शिष्य सर 1 मिनिट समोर या, म्हणजे त्यांची जोडी आम्हाला बघू दे. श्रीकांत सोमण सर या, आणि हे तुमचे सर कुठे होते तेही सांगा आणि नंतर आभार प्रदर्शन करा. आधी दोघांनी उभेला जोरदार टाळ्या. आपण मस्त. आणि सोपाऱ्याबद्दल तुमचा खूप उत्सुकता बघून बरं वाटलं. नवीनजी, पुढच्या काळात सोपाऱ्यामध्ये जेव्हा आपलं खरे हेरिटेज वॉक तेव्हा या ग्रुपमध्ये घाला, आपण तिकडे जाऊया. क्या बात आहे सर, विरार बोलून आपण सोबत आहोत. कसं काय, आपण सगळे मिळून सोपारा परत तुमच्याबरोबर बघायला जाऊ. नवीनजी, तुमच्याकडे एक हेरिटेज वॉक एक्स्ट्रा. आता यांच्याकडून आपण आभार प्रदर्शन करून घेऊया. आमचे श्रीकांत सोमण सर. राहू का बघ. नमस्कार. नाही सर, मी वकील सरांच्याकडे शिकत होतो आर्किओलॉजी. तेव्हा कल्पना नव्हती की एक दिवस मला यांचा आभार प्रदर्शन करायचे, तर ती संधी आज मिळाली. आणि त्यावेळेलाही ते चांगलं रंजक करून सांगायचे, कारण आमच्या या वयामध्ये वर्गात बसणं आणि ऐकणं म्हणजे थोडं झोप येण्यासारखं होतं, पण यांनी तरी झोप घेऊन केली नाही, छान प्रकारे सांगितला. तर आजचं जे झालं आहे की आपलं जे आहे 3रं पर्व आहे. याच्या आधी झाली गोष्ट साष्टीची आणि गोष्ट तीची झाली. आता हे 3रं पर्वामध्ये एक होता राजा, इतिहास घडवणाऱ्या साम्राज्याची स्मरण यात्रा, हे याचं हे आहे पुस्तक आहे. तर ह्यांनी या स्मरण यात्रेवरती आपल्याला 2500 वर्षापूर्वीच्या या काळात घेऊन गेले आणि इतिहास जो आहे तो क्लिष्ट स्वरूपात न सांगता गोष्टी स्वरूपात सांगितला. त्याच्यामुळे एक एंगेजमेंट वाढली ऑडियन्स बरोबर. आणि ही आपल्याला नंतर जे प्रश्नोत्तरं ते एवढं सगळ्यात जास्ती आत्मन झाले, भरपूर प्रश्नोत्तरं झाली, बऱ्याच लोकांना क्युरिओसिटी होती, ती त्यांनी जागृत केली आणि त्याच्यामुळे लोकांना इंटरेस्ट वाटला त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते छान प्रकारे त्याचं उत्तर दिलं. तर हे जे एंगेजमेंट झाली ती फार चांगल्या पद्धतीने झाली आणि गोष्टी स्वरूपात त्यांनी सांगितलं, त्यामुळे रंजक झालं. आम्हाला पण मजा आली ऐकायला सगळं. आणि काही काही गोष्टी नवीन आम्हाला माहिती नव्हतं की नागरिका राणीविषयी तुम्ही सांगितलं की ती एवढी मोठी होती राणी, किंवा आंध्र नृपती म्हणजे आपल्या पुण्याजवळ आलं, उत्सुकता वाटली की पुण्याजवळ कुठं आहे ते जाऊन बघावं तिकडे की खरोखर आहे की आंध्र नावाची मोठं नदी होती ती. हो, आंध्र. तर ते ही गोष्ट कधी लक्षात नाही आली की आपण म्हणतो आंध्रमध्ये, ते आंध्रमध्ये आपलं सगळं गुंतलेलं असतं सातवामध्ये, पण इट कॅन बी जस्ट आपल्या ह्याच्या महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ पण असू शकतं. ते निर्णया पद्धतीने रंजक प्रकारे राहिलं आणि 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा. आणि तो 2500 वर्षापूर्वीचा इतिहास अगदी हल्ली झालेल्या इतिहासाप्रमाणे त्यांनी डिटेलमध्ये सांगितला. अर्थात साधनं कमी होती, त्यामुळे शिलालेख होते किंवा नाणी होते, ते तुटपुंजे ह्याच्यामध्ये होता का रेग्युलर प्रॉपरली असा इतिहास मिळत नव्हता. पण तरीसुद्धा त्यांनी त्यातून चांगल्या प्रकारे चित्र रेखाटलं, जॉईनिंग द डॉट्स आपण म्हणतो. तर त्याप्रमाणे त्यांनी छान प्रकारे त्याचं सादरीकरण केलं आणि त्याच्याबद्दल एक जरा त्यांना जोरदार ठेवला. आणि मूर्ती लहान कीर्ती मोठी, साधेपणा जाऊ नका पुढे होतं की फार मोठा गाडा आपल्या असे निर्णय विषयांवरती नंतर आपल्याकडे. आता दुसरं आभार प्रदर्शन करायचं म्हणजे सगळ्यात प्रथम आपले जे बोरिवली सांस्कृतिक केंद्र आहे हे आपल्या नेहमी खंबीरपणे पाठीशी होतात. ते आमचे को स्पॉन्सर म्हणजे सहप्रायोजक आहेत ते.
दरवेळेला आमच्याबरोबर असतात आणि हे इथला हॉल त्यांचाच आहे. नंतर त्यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली, बऱ्याचशा गोष्टी त्यांचं नेहमीच असतं. वनविहारमध्ये आमचे प्रोग्राम व्हायचे, आता इथे होत आहे. हे छान प्रकारे त्यांनी केली. त्यांचे आपले विवेक गणपुरे आणि संजीव राणे आहेत का पुढे होते ते होते, तर ते नेहमी असतात, आपल्या पाठीशी उभे असतात, त्यांच्या सहकार्य होतात. शोभा नाटकर्णी जी आहेत त्याही तिकडले सगळे व्यवस्था बघतात आणि कधी लागलं तर आयत्या वेळी जरी लागल्या, कुठच्या लागल्या, काय लागलं तरी ते झटकन अरेंजमेंट करून देतात. तर ते फार आपणाला फार त्याचा उपयोग होतो याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे आमचे भक्कम पाठीशी उभे राहणारे म्हणजे जनसेवा केंद्र. तर जनसेवा केंद्र पण आपले कित्येक वर्ष आमच्या मागेशी उभे आहेत. फायनान्शियली नेहमी आम्हाला मदत करत असतात आणि त्यांच्या आधारावरती फार कार्यक्रम होऊ शकतो. त्याच्याशी वेगळे सर पण इथे आलेले आहेत, त्यांचे पण आपण आभार मानूया. ते पण इथे चांगले आस्थेने येतात आणि सगळं करतात. तर ते त्यांचे पण मुख्य आभार मानतो आपण. दुसरे म्हणजे ह्या कार्यक्रम करण्याच्या मागे हां ओके पूजा मॅडम, पूजा कुलकर्णी पण त्या आमचे जे प्रेसिडेंट आहेत ते जनसेवा केंद्रामध्ये विश्वस्त म्हणून आहेत, गोष्टी म्हणून आहेत. चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपले संबंध फार जवळचे आहेत. नंतर हे सगळं प्रोग्राम करण्यामध्ये आम्हाला मार्गदर्शक म्हणून असतात ते टन्नाजी असतात. नेहमी त्यांच्या सूचना आम्हाला फार उपयोगी पडतात. तर टन्नाजी नाईक म्हणजे या वयामध्ये सुद्धा ते सगळ्यात उत्साही तरुण कार्यकर्ता म्हणून ते आमच्यामध्ये असतात आणि आम्हाला सगळ्यांमध्ये सांभाळून घेतात आणि उत्साह तयार करतात. आणि कधी कधी आम्ही मागे पुढे बोललो तरी मनावर घेत नाहीत आणि आपलं ते त्यांचं चालूच असतं याच्यामध्ये ग्रुपवरती. तर फार अशी माणसं पाहिजेत आपल्यावरती. नंतर रविराज पराडकर यांचं फार मोठा मोलाचा आहे, त्यांनी ते उभं केलेलं आहे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. आणि गेले कित्येक वर्ष ते करतायत या प्रोग्रामचा व्याख्याता ठरवणं, अमुक ठरवणं. तर पडद्यामागे त्यांचं भरपूर काम असतं. आणि आता ते अटकेपार झेंडा रोवतात तसं त्यांनी कुडाळला तिकडे नवीन हे करतायत, शिवरायांची युद्धनीती. फार छान विषय आहे. त्यांनी शिवराज्याभिषेकचा प्रोग्राम पण केला तिकडे. तर हे छान प्रकारे त्यांचं काम चालू आहे तिकडे. तर त्यांचे पण आभार मानायला पाहिजे, त्यांनी पण त्यांच्या याच्याप्रमाणे केल्यामुळे. नंतर दुसरं म्हणजे आपले विजनरी स्टुडिओज तुमीर कांबळी यांचे पण ते प्रोजेक्टर बघतात आणि आपलं मीडिया पब्लिसिटी, मीडिया सगळं सहकारी दरवेळेला आले आहे. हां सहकारी तर नाव आहे हां विजनरी स्टुडिओ तुमीर कांबळी आहे. त्यांचे सहकारी ते सगळे हे जे असतात ते नेहमी असतात आणि ते यूट्यूबवर प्रेझेंट करतात. यूट्यूबची लिंक पण तुम्हाला मिळेल आणि त्या लिंकवर तुम्ही हा प्रोग्राम नंतर पण बघू शकता. ते रेग्युलर बेसिसवर असतात आपल्याकडे. नंतर आपले समाज कल्याण केंद्र नावागाव ठिकाणी आम्हाला प्रोजेक्टर वगैरे हे मिळतं. त्याच्यामध्ये त्यांचा पण आपण आभार मानतो. आणि कोण नाही भरपूर लोकांचे सांगायचा मुद्दा आहे की भरपूर लोकांचे अदृश्य हात याला लागलेले आहेत. आणि हे मी फक्त काही लोकांची नावं सांगितली, भरपूर इतर लोक पण हे सगळं ते बॅनर लावण्यापासून खुर्च्या लावण्यापासून सगळी आमची सगळ्या टीम कार्यालयामध्ये असते. पूजा कुलकर्णी प्रेसिडेंट आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये ललित पवार आहेत सेक्रेटरीच्या ह्याच्यासोबत भरपूर आम्ही सगळं बांधून एकमेकांना असं प्रोग्राम व्यवस्थित होत असतात. तर आणि मुख्य म्हणजे पावसाळी हवा आहे, पाऊस पडतोय तर आम्हाला वातावरण शुअर नव्हते किती येते लोक वगैरे, कारण लोक जरा पावसापूर्वी घ्यायच्या खिडकीतून बघतात की तिथे पाऊस पडते जायचं की नाही. परंतु तुम्ही खिडकीतून न बघता इथे स्वतः आलात आणि इथे तुम्ही आलात म्हणून आम्हाला उत्साह मिळतो. आणि दरवेळेला पुढे नवीन नवीन कार्यक्रम करायला पुन्हा नवीन एनर्जी मिळते आम्हाला. तर तुम्ही आलात त्याबद्दल सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे धन्यवाद की इतिहासाविषयी जागरूक ठेवून तुम्ही आलात आणि त्याच्यामुळे कार्यक्रम पुढे जातात. कारण इतिहासाविषयी कट्टा करणं हा असा युनिक प्रोग्राम आहे माझ्या दृष्टीमध्ये आजच्या बाकी सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर होतात सगळीकडे, परंतु इतिहासाविषयी इतिहास कट्टा म्हणून जे आहे इतिहासाविषयी जागृती करणं ही जे आपण जे करतोय युनिक प्रकार आहे. आणि आपल्याला याच्यात त्याचं पुढे संवर्धन झालं पाहिजे. आता आमच्यामध्ये नवीन प्रोग्राममध्ये बोरिवली दहिसरचा इतिहासाचा विषय आम्ही करतोय.
त्याचं पण आम्ही पुस्तक तयार करतोय. त्यामुळे आपला सहभाग फार अपेक्षित आहे. आपल्याला बोरिवली दहिसरविषयी जे काय माहिती असेल काय असेल तर ती कळवा आणि ती कुठे कळवायची ते तुम्हाला कळेल. तुम्ही तिकडे रजिस्टरमध्ये नाव करून टेलिफोन नंबर टाकला असेल तर तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. तिकडे तुम्हाला सगळी माहिती वेळेवर मिळत जाईल. तर नसेल तर बघा तुम्ही टेलिफोन नंबर नाव व्यवस्थित आहे की नाही. म्हणजे तुम्हाला ते ग्रुपमध्ये ॲड करून पुढे जे आपले नवीन प्रोग्राम असतात किंवा हे जे इतिहास बोरिवली दहिसरचा इतिहास याविषयी जे आम्ही संकलन करतोय ते फार एक चांगला मूलगामी असं फंडामेंटल हे आहे. तर ते त्याच्यासाठी पण आपला सहभाग अपेक्षित आहे. तर धन्यवाद सगळ्या. थँक्यू. कार्यक्रम संपलाय हे सांगावं लागतंय. याच्यातच कार्यक्रमाचं यश आहे आणि यश तुमचं आहे सर. नाही नाही, एवढे जर तुमच्यासाठी आले तुमचं नाव ऐकून आलेले खूप खूप धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमाला लवकरच भेटूया. हेरिटेज वॉकला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा.